तेने सुखी किंवा आम्ही तेने सुखे म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे एरवित्त धन एरवित्त तुमचे धन ते मज मृत्तिके समान. फक्त पाठामध्ये शब्द इकडे तिकडे अर्थ सारखाच आहे. पुढे बोलू. कंठी मिरवा तुळशी कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी तुमचे एरवित्त धन ते मज मृत्तिके समान. म्हणवा हरीचे दास म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज ही आस तुमचे एरवित्त धन ते मज मृत्तिके समान. विठ्ठल विठ्ठल महायोग बिडीगडी भीमरथम वरुण कुंडलिका यदा मुनेंद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका ही वाट गोमठी वैकुंठासी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा शुक्लां ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगत व्यापिनी विना पुस्तक धारिणीम भयदम जन्नंधाकार वहां हस्ते स्फटिक मालिकम वददीं पद्मासने संस्थितां वंदे त्वां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां नमः शारदी. जयांचे केली या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार याता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेनो बोलतो वचन अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेला निज चरणा अहो स्वामी तुका देवा यावरी न करावा. तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ. जिजा माऊली तुला वंदितो जिजाऊच साक्षात वात्सल्य नामी तुझ्या धाडसाचे धडे गे आम्हाला तुझ्या विचारांचे घडे सोबतीला. तयास बिगाज शौर्य गे आम्ही जिजा माऊली गे तुला वंदितो मी. तुझ्यासाठी लढले शिवाजी फुले. मला पुढे विस्तृत पद्धतीने शिवचरित्रावर बोलायला वेळ मिळेल नाही मिळेल माहित नाही. आल्याला कोणीतरी मला म्हणलं दादा जरा शिवचरित्रावर बोला म्हणून मुद्दाम होऊन छत्रपती शिवरायांना उपदेश करणारा अभंग सेवेकरिता निवडला. सर्व ज्ञाती मंडळींना माहिती आहे. शिवचरित्रावर पुढे मी बोलेल नाही बोलेल. मुळामध्ये कीर्तनामध्ये शिवचरित्रावर बोलावं का नाही बोलावं हा पण महत्वाचा प्रश्न आहे. बरेच लोक असं म्हणतात कीर्तनामध्ये शिवाजी महाराजांवर बोलायला महाराज लोकांचं तेवढंच भांडवल झाले असंही काही सूर काढायला बरं काढू द्या ना. शिवाजी महाराजांवर कीर्तनात नाही बोलायचं तर मग बोलायचं कुठं. हे पहा कीर्तनात शिवाजी महाराजांवर बोलावं का नाही बोलावं. बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की कीर्तन हे देवाच्या अनुषंगानं असतं. कीर्तन म्हणजे देव आणि भक्त आणि संगम याचं असतं. मग कीर्तनामध्ये देवावरच बोलावं. कीर्तनामध्ये शिवाजी महाराजांवर बोलायला शिवाजी महाराज काय देव होते का. बऱ्याच जणांचं म्हणणं शिवाजी महाराज देव होते का नाही मला माहित नाही. पण तुमच्या माझ्या वाट्याला जेवढे देव आहेत का नाही तेवढे शिवाजी महाराजांमुळे हे मला 100% माहिती आहे. मी पुढे याच्यावर बोलेल नाही बोलेल माहित नाही. पण एक 4 ओळी शिवचरित्राच्या तुमच्या समोर ठेवतो की अख्खं शिवचरित्र याच्यात सामावेल आहे. ज्यासाठी लढले शिवाजी पुढे
सिंह गेला गळेला सिंह गेला वदले छत्रपती जीवा शिवा मदारी मेहतर मावळ्यांची लिस्ट आहे जीवा शिवा मदारी मेहतर ऐसे योद्धे अमर झाले किती गर्वाने उठली शिवश्री काया गर्वाने उठली शिवश्री काया ते हिंद वीर झेला राष्ट्रीय स्वाभिमानी भूषण भगवा 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 पुला कुंडली गवळधारी विठ्ठल हरिनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज भारत माता की मस्तक हे पायावरी लक्षात ठेवा हे मस्तक कुठंतरी नतमस्तक व्हावं जर हे कुठंच नतमस्तक नाही झालं तर कपाळ मोक्ष होण्याची शक्यता जास्त असते कपाळ मोक्ष लय जड शब्द होईल कपाळ फुटण्याची शक्यता जास्त असते मला कॉलेजमधल्या एका मित्रानं प्रश्न केला होता मागे तो म्हणला महाराष्ट्रातले सगळे हेमाडपंथी भारतातले सगळे हेमाडपंथी मंदिर बघत आलोय म्हणजे मग मंदिराचं सगळं प्रवेशद्वार मोठा आहे मंदिराची स्वागताची कमान मोठी आहे मंदिराचा सभामंडप सुद्धा मोठा आहे पण मंदिराचा गाभारा मात्र लहान केलाय त्या इंजिनियरला आणि आर्किटेक्टला समजत नव्हतं का की गाभारा मोठा केला असता तर दर्शन लवकर झाली असती लोकांची गाभाऱ्यामध्ये जास्त गर्दी करता आली नसती किंवा तिथं जास्त वेळ लागला नसता लवकर दर्शन झालं असतं आता त्याला काय बोलावं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बाबा देव गाभाऱ्यात आहे आणि गाभाऱ्यातला देव प्राप्त करायचा असेल तर अगोदर वाकावं लागतं तेव्हाच तो प्राप्त होतो नाही तर होत नाही या अगोदरच्या जुन्या इंजिनियरला आर्किटेक्टला सुद्धा माहित होतं त्याच्यामुळे हे मस्तक कुठंतरी नतमस्तक व्हावं म्हणजे हे मस्तक कुठंतरी असावं कुठं असावं कुठं नतमस्तक व्हावं तर पायावर नतमस्तक व्हावं कोणाच्या पायावर नतमस्तक व्हावं तर ते संतांच्या पायावर नतमस्तक व्हावं कारण वर्तमानामध्ये इकडे मला माहित नाही सवय आहे का नाही पण आमच्या पट्ट्यात एक घाण सवय लागली साहेब गाडीतून उतरायच्या आधी पोरं पाया पडाली पोरं कशाला साहेबाचं वय कमी म्हाताऱ्याचं वय जास्त आहे तरी म्हातारा साहेबाच्या पाया पडायला आहे का एखादं रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट भेटतो म्हणून दुसरं काय ऐका का लक्षात येईल कोणाला काय बोलायला होते पायावर डोकं ठेवायचंय पण कोणाच्या पायावर ठेवायचंय मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा श्री संताची माथा चरणावरील साष्टांग हे करी दंडवत म्हणून लक्षात ठेवा हे मस्तक पायावर असावं कोणाच्या पायावर असावं तर संतांच्या पायावर असावं आणि बाबा याला लागून मला एक शब्द अत्यंत महत्वाचा वाटतो वारकरी संतांच्या कारण वर्तमानामध्ये संत नावाच्या उपाधीवर लई पीक आले पीक नाही तण आलंय तण आपण सगळे शेतकरी आहे बरोबर काय आणि तण पिकाला काळ आहे माणसं हरभरं फवारायला जाते बरोबर आहे काय खांद्यावर फवारा घेते फवारून हरभरं येते म्हणजे फवारतेत तण पण गावात जर कुणी विचारलं कस काय शेताकडे काय फवारलं तर काय म्हणते हरभरं फवारलं मारतेत काय तण तण का मारायचं जर ते तण नाही मारलं ना तर ते पिकाला काळ ठरतं तसं वर्तमानामध्ये संत नावाच्या उपाधीवर ना लई गवत आले लई इतकं आले मी सांगू नये तुम्ही ऐकू नये इतकं मध्ये मध्ये ते व्हायरल झालत बाबा ते विदर्भातला ते तव्यावर बसू लागलं
आणि तव्यावर बसून बिड्या फुकू लागले आणि येडे लोक त्याच्या पाया पडू लागले. नंतर एक पाण्यावर पाहुणारा आला आणि 8 दिवसापूर्वी मी एक बाबा बघितला महाराज, पंख्यामध्ये बोट घालून पंखे थांबविणारा. आणि त्याचं नावच होतं पंखावाले बाबा. आणि लोक त्याच्या पाया पडू लागले. एक वाक्य बोलून जाऊ का? तव्यावर बसून आणि पंखा बंद करून समाजामध्ये गरमी पैदा करणारा संत नसतो, तर स्वतःच्या वागण्यातून शीतलता प्रदान करणारा खरा महान संत असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून वारकरी संप्रदायाचा आचार, वारकरी संप्रदायाचा विचार आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार करण्यासाठी ज्या ज्या वारकरी संतांनी स्वतःचं आयुष्य पणाला लावलं ना, ज्यांनी स्वतःचं आयुष्य खर्चिलं ना, त्या वारकरी संतांच्या चरणावर हे डोकं नतमस्तक आहे. म्हणून मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या एरवी हा अभंग मी संतांना समर्पित करत असतो. पण आज मुद्दामून आपलं जे हे पुण्य पावन असं लोहरा नावाचं गाव आहे, त्या गावात त्या पुण्य पावन अशा सगळ्या सज्जनांच्या चरणावर मी हा अभंग समर्पित करतोय. मस्तक हे पायावरी या वारकरी. आता तुम्हाला संत म्हणता येणार नाही, पण भक्ताच्या म्हणायला हरकत नाही. त्याची पण कारण 2 आहेत. पहिलं कारण काय? फ्रेश बसा बरं जरा. तुम्हाला काय टेन्शन आहे का? मोकळं सांगा. मी युजीसवर आला असेल बऱ्याच जणांना टेन्शन. आलं का नाही, आलं का नाही, आलं का नाही, आहे का नाही? ही पद्धत चालूच होती. पण महाराज माझी काही चूक नाही. मी उमरी येऊन असा येऊ लागलो, जे दादा माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये होता तो मला मधून या, रस्ता थोडा खराब आहे. इथं आल्यास म्हणला थोडाच चांगला होता, सगळाच खराब आहे. का नाही? मी रस्त्यावर बोलून तुम्ही ऐकून अशी परिस्थिती आहे. बरोबर आहे का नाही? म्हणून 2 कारण आहेत. पहिलं कारण आहे, मी इथं आलो महाराज, आल्याच्या नंतर अभंग झाला. अभंगानंतर विठोबा रुक्माई भजन झालं, सुंदर अशी चाल झाली, विठ्ठल विठ्ठल भजन झालं, भगवंताचं स्मरण झालं, ज्ञानोपाराय तुकोपाराय आनंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज, आऊसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजीराजे या सगळ्यांचं स्मरण झालं. नंतर भगवंताचा जय जयकार झाला, ज्ञानोपारांचा जय जयकार झाला, तुकोपारांचा जय जयकार झाला, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांचा जय जयकार झाला, छत्रपती शिवरायांचा जय जयकार झाला, छत्रपती संभाजीराजेंचा जय जयकार झाला. सगळ्यात शेवटी भारत मातेचा सुद्धा जय जयकार झाला. पण भजनीं समोरचे 4-5 जण सोडले तर किती जणांनी केला इमानदारीनं सांगा? झाला. पण सगळ्यांनी केला का? केला का? बचत गट केला का? खरं सांगा. खोटं बोलताल तर मी जाता जाता मरल बघ. त्याच्यामुळं खरं बोला. एक तर मी मरल, नाही तर एकटाच कशाला मरू मला? म्हणले का भारताच्या लोकांचं हेच दुर्दैव. एक तर सगळे एकत्रित येत नाही, तर एकत्रित आले तरी एकजुटीनं जय म्हणीत नाही. पहिला नियम. म्हणून जेव्हा जेव्हा भजन होईल तेव्हा भजन करायचं. आणि दुसरं फ्रेश बसा का म्हणलो मी? मला लोक कीर्तनात फ्रेश लागतात. इतका लांबून आलो महाराज. मी काल मध्य प्रदेश मध्ये होतो. मी मुक्ताई नगरच्या पुढे 150 किलोमीटर मी तिथं होतो. कृष्णादादांना माहिती. मी तिथून इथपर्यंत तुमच्या समोर आलो. मग मी इतक्या लांबून येऊन जर एवढा फ्रेश दिसत असेल तर तुम्ही किती लांबून आले? खरं सांगा बरं. मला माहिती. याच्या अगोदर एक कीर्तन झालं श्री हरिभक्तीपरायण आपल्या गावचं भूषण असणारे मुंजाभाऊ महाराज लोहरेकर यांचं सुंदर असं कीर्तन झालं. आणि आता ही दुसरी कीर्तनोक्ती सेवा आहे. तरी कीर्तनामध्ये फ्रेश बसायचं, कारण आपला हे सगळा भाग आहे ना, रात्रभर कीर्तनाची सवय. बरोबर आहे का नाही? आणि उद्या मला काही काम नाही. तुम्हाला चालेल पण मला नाही चालणार. तरी ऐका, इकडे बघा. फ्रेश बसायचं. मला कीर्तनात लोक का फ्रेश लागतात बाबा? त्याचं एकमेव कारण, लोक कीर्तनात असं बसते जसं काय आता 11 वाजता येऊन महाराजाला फुकायचंय मसन वाट्यात गेल्यावर. आपल्याला जमतच नाही, माझ्या रक्तातच नाही ते काय ऐकेल काय नाही. बरं खरं सांगा बरं, मसन वाट्यात लोक एवढे सिरियस बसायलेत का? बसायचे. 8-10 दिवसापूर्वी माझ्या मित्राचे चुलते वारले म्हणून मी मातीत गेलो. तिकडे मड जळायले. इकडे मला एक जण म्हणते जयाजी महाराज तिथं पोरगी असली तर बघाव, आमच्या पोराचं वाजवायचं यंदा. म्हणजे जळू तर द्या. म्हणजे लोक तिथं सुद्धा सिरियस आहेत का? नाही. पण एक जण आज माहोल जुळून आलाय मला. हा, इतक्या लांबून आलो. आमच्या कृष्णादाचा फोन आला. म्हणे दाजी, ते मला दाजी म्हणतात. मी परभणीचा जावं आहे ना, त्याच्यामुळे ते मला दाजी म्हणतात. म्हणले महाराज दाजी मी इथं आलोय बघा तुमच्या अगोदर. म्हणलं ठीक आहे ठीक आहे, आलो आलो. महाराजांसारखे पखवाज होता काय? मला प्रश्न पडला होता. रस्ता असा आहे म्हणल्याच्या नंतर गावात वातावरण कसं आहे? पण 2 दिग्गज पखवाज बसलेले आहेत. हे वैभव आहे तुमच्या गावचं, तुमच्या परिसराचं, आहे का नाही? दोघं इतके सुंदर सगळे गायनाचार्य मंडळीत महाराज. असा माहोल बऱ्याच ठिकाणी जुळून येत नाही. बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला जाऊ कृष्णदादा महाराज असा माझ्यासारख्या गुलाबाच्या फुलासारखा टवटवीत, पकवाच्या कमळाचं फुल वनवे, भजनी सगळे झेंडूचे फुलं एका दोरीत ओवलेले. आणि झेंडूच्या फुलाचं वैशिष्ट्य असते बघा, मध्य भागामध्ये लाल फुलं असते. हा, उभे का? म्हणजे महाराज गुलाबाच्या फुलासारखा, पक्वाच्या कमळाच्या फुलासारखा, भजनी झेंडूच्या फुलासारखे, श्रोते सगळे सूर्य फुलं. जमतच नाही मला. 8 दिवसापूर्वी कीर्तनात मी चालू कीर्तनात मला होती आली. म्हणलं बरोबर आहे का नाही बाबा? बाबा म्हणे आ मशीन घरी आज.
मशीन घरी तर बाबा इथं करतो काय? मग कीर्तनात तसं नाही. कीर्तनात आनंदात बसायचं. का आनंदात बसायचं त्याची एक काही कारण आहेत महाराज. आता इकडे पद्धत आली का नाही माहित नाही मला. ते मसनवाट्यात भाषणाची पद्धत आली का इकडे? बोला खरं सांगा. नाही ना? आपला खरंच पुण्यवान भाग आहे महाराज. म्हणून आपल्या भागात ती फालतू पद्धत आली नाही. मी फालतू म्हणलं बरं. बऱ्याच भागात ती पद्धत आली बाबा. इकडे मडत होते इकडे भाषण ठोकते. आज या ठिकाणी आपल्या गावचं आहे यांचं दुःखद निधन झालेलं आहे. आता निधन दुःखदच असतं ना. कोणी म्हणतं मारुतीच्या कृपेने गेली. तो गेल्यामुळे अख्ख्या गावाला जरी आनंद झाला असला तरी काय म्हणतात लोक दुःखद निधन झालेलं आहे. बघ ते इतकं हुशार असते बोलणार. त्याला नाव माहित नसते तरी ते काय म्हणते माहिती का? त्यांचे माझे लय जिव्हाळ्याचे संबंध होते. अरे मग तुला नाव कसं काय माहित नाही जिव्हाळ्याचे संबंध होते तर? देव करो त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. देवच करणार आहे. तुम्ही जिथे कोणी शांत राहू दिल नाही. आता दोन प्रश्न. स्मशानात भाषण आहे, स्मशानात बोलणं आहे, स्मशानात ऐकणार आहे आणि स्मशानात कोणाच्या तरी संदर्भानं बोलायचंय. पण स्मशानातल्या भाषणात बोलणाऱ्याला किंमत आहे का? बोला आहे का? ऐकणाऱ्याला? बरं ऐकणारे खरंच ऐकतात का भाषण? घरातले ऐकतात का? जे माणूस गेले त्याच्या घरातले ऐकतात का? घरातले तर विचार चक्रात बुडालेले असतात. आता वाटणी कशी करायची, कोणता हिस्सा कुणीकडे द्यायचा आहे का नाही? बरं पाहुणे रावळे ऐकतात का? मसन वाटत पाहुणे रावळे त्यांच्या तंद्रीत असते. आटप पटकन ही इष्टी गेल्या दुसरी इष्टी भेटायची नाही. आटप. ऐका दादा, स्मशानातल्या भाषणात बोलणार आहे, स्मशानातल्या भाषणात ऐकणार आहे आणि स्मशानातलं भाषण कोणाच्या तरी संदर्भानं करायचंय पण तिथं कशालाच किंमत नाही. पण या जगाच्या पाठीवर एकमेव असं व्यासपीठ आहे जिथं बोलणाऱ्याला किंमत आहे पण त्याच्यापेक्षा अधिक किंमत ऐकणाऱ्याला आहे. ते व्यासपीठ म्हणजे हे व्यासपीठ आहे. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती. इथं बोलणाऱ्याला किंमत आहे, बोलणाऱ्यापेक्षा ऐकणाऱ्याला किंमत आहे आणि ऐकणाऱ्यापेक्षाही जास्त ज्याच्या संदर्भानं बोलायचंय ना त्या जगतामध्ये देवापेक्षा किंमतवान दुसरा कुठलाच नाही. म्हणून इथं आनंद असला पाहिजे. कीर्तनात आनंद पाहिजे. मी कीर्तन आनंद, कारण कीर्तन जिथं होतं ना, आता हे तुम्ही कीर्तनाला बसते, गेली सप्ताह आपल्या गावामध्ये सुरू आहे. हे तुम्ही कीर्तनाला बसताना तुम्ही फक्त एकट्या शरीरानं कीर्तनाला बसत नाही, तुमच्या प्रत्येकासोबत इथं भगवंत कीर्तनाला बसलेला असतो. अशा संप्रदायाच्या वारकऱ्यांची भावना आहे. साधी गोष्ट आहे. आपल्या मराठवाड्यात एक पद्धत आहे, इकडे आहे का नाही मला माहित नाही, पण आमच्या गावाकडे रोज संध्याकाळी रामायण होतं महाराज. रोज संध्याकाळी मारुतीच्या मंदिरावर रामायण होतं. एक वाचणारा असते, एक सांगणार असते. गावातल्या काही महिला पुरुष वगैरे जाऊन ते रामायण ऐकतात. कमी असतात पण ऐकतात. पण आता आमच्या गावाकडे बी महिलांना घाण सवय लागली. रामायण ऐकायला त्या चालल्यात पण रिकाम्या हाताने जाईना. जाता जाता काय घेऊन चालल्यात? तुमच्या इकडला उसना नेहाला कापूस. कापसाचा असा गोळा घेऊन जायचा, सोबत 2-3 लढालेल्या नाती घ्यायच्या. म्हणजे वळाय वाती, काकत नाती, समोर पुती आणि रामायणाची सांगायची गरज. आणि रामायण इतकं मन लावून ऐकतात ना महाराज. कधीतरी मंदिरावर जा आणि रामायणाचार्य असे पेटतेत. रामायणाचार्य हनुमंतराय लंकेत गेलेले आहेत. असते ते ऐकण्यासाठी. हनुमंतरायाने अख्ख्या लंकेमध्ये धुडगूस घातलेला आहे आणि हनुमंतरायाची ही कर्तबगारी रावणाच्या कानावर आली. रावणाने हनुमंतरायाचा शोध घ्यायला सुरुवात केली. हनुमंतरायन रावण समोरासमोर आले. रावणाच्या डोक्यामध्ये एक कल्पना आली आहे की हनुमंतरायाच्या शेपटीला, या वानराच्या शेपटीला आग लावायचा विचार रावणाच्या मनात आला. हनुमंतराय काय कच्च्या गुरुचे चेले नव्हते. हे सगळं इकडे रामायणाचार्य सांगितले का? हे झालं रामायणाचार्य. आता श्रोत्याचं काय असते बघा मध्ये हालचाल. या रामायणाचार्यांचं इकडे बोलणं सुरू आहे, मस्त चालू आहे आणि श्रोत्यांचं इकडे महिला मंडळचं चालू असते. रुई मध्ये कापस म्हणजे रुई करा कापूस घेऊ आणि सुरू झाली कथा. हनुमंतरायाच्या शेपटीला आग लावण्याचा संकल्प रावणाने केला. हनुमंतराय काय कच्च्या गुरुच्या चेले नव्हते. हनुमंतरायांनी त्यांची कर्तबगारी दाखवायला सुरुवात केली. शेपटीचा आकार वाढवायला सुरुवात केली. शेपटीचा आकार वाढत चाललाय, वाढतच चाललाय. रावणाने हनुमंतरायला बसायला आसन दिलं नाही. हनुमंतरायांनी त्याच शेपटीचं आसन केलं. बरोबर आहे. सगळं असं चित्र असतं. पण त्याच रामायणामध्ये, त्याच कथेमध्ये तिथंच एक रिकामा पाट ठेवलेला असतो. त्या रिकाम्या पाटाला हळद कुंकू लावलं जातं. त्या रिकाम्या पाटाची पूजा केली जाते. त्या रिकाम्या पाटाच्या पाया पडलं जातं. एवढंच नाही,
कधीतरी तुम्ही ढोकबाबांच्या कथेला गेलात तर बारकाईनं पहा, जिथं बाबांचं व्यासपीठ आहे ना त्याच्या उजव्या हाताला एक घोंगडी रिकामी ठेवलेली असते. मी माझ्या गावातल्या रामायणाचार्यांना विचारलं होतं, बाबा हा पाठ इथं ठेवलाय, या पाठावर तुम्ही बसत नाही, कोणाला बसू देत नाही, फक्त पाया पडून मोकळे होता, हा पाठ मला बसू द्या ना. रामायणाचार्यांनी सांगितलं, नाही रे बाबा, हा पाठ रिकामाच राहणार. का रिकामा राहणार? रामायणाचार्य म्हणले, बाबा जिथं रामायण होतं ना तिथं साक्षात हनुमंतराय येऊन रामायण ऐकतात. ही त्या रामायणाचार्यांची श्रद्धा आहे. तशी आम्हा वारकऱ्यांची, कीर्तनकारांची, वारकरी संप्रदायाच्या पायिकांची अशी श्रद्धा आहे की जिथं कीर्तन होतं ना तिथं साक्षात भगवान पांडुरंग परमात्मा असतो. जेथ कीर्तनाची जागा जागा तेथे पांडुरंग उभा, माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा, तेथे रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचती, तेथे असे देव उभा जैसे समचरणाची शोभा, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. झाले का म्हणजे मला पाट्यात तेवढे झाले. या सगळ्या प्रमाणाचा सार काय की जिथं कीर्तन आहे, जिथं भगवंताचं नाम आहे, जिथं भगवंताचं भजन आहे तिथं कोण आहे? देव आहे. मग जिथं कीर्तन आहे तिथं कोण आहे? देव आहे. आणि जिथं देव आहे तिथं काय? आनंद आहे. मग जिथं आनंद आहे तिथं माणसाचा चेहरा कसा आहे? फ्रेश. म्हणून आपण इथं होतो कीर्तनात. का फ्रेश? कारण कीर्तनात देव आहे, जिथं देव आहे तिथं आनंद आहे. बघा तुम्ही, जिथं देव आहे तिथं आनंद आहे, दुसरी काहीच गोष्ट नाही. आपण मंदिरात जातो महाराज, मंदिरात जातो कशासाठी जातो? पाया पडायला जातो. मंदिरात गेल्यामुळे दुःख झालं असा एक तरी माणूस आहे का समाजात? बोला, आपल्या गावात कोणी आहे का मंदिरात गेला आणि दुःखी झाला? हा, आता त्याच मंदिरात जर शेजाऱ्यानं 4 व्हीलर गाडी पूजेला आणली तर ते जागेवर रडू शकते, त्यात काही विषय नाही. पण मंदिरात जाऊन दुःखी झाला असा माणूस जगाच्या पाठीवर कोणी? अयोध्येच्या मंदिरात न जाता 22 तारखेला आपण आनंदी होतो. काय म्हणणं आहे तुमचं? होतो का नाही? आणि 22 तारखेला ज्याला आनंद झाला नाही ना त्याच्याबद्दल मी बोलू नाही. 22 तारखेला आनंद झाला मला. असो, जिथं कीर्तन आहे तिथं देव आहे, आणि जिथं देव आहे तिथं आनंद आहे. दादा आनंद. आणि कीर्तन ऐकायचं तर आनंदासाठी ऐकायचं. मी नेहमी सांगतो, कीर्तन ही आनंदाची ठेवण आहे. कीर्तनामध्ये जेवढा आनंद आहे ना, आणि कीर्तनातच नाही, उभं जगण्याचा एक सार बोलून जातो आज मी तुम्हाला. जीवन जगताना काय झालंय कृष्ण दादा, माझ्या ओळखीचे काही लोक आहेत, माझ्या गावाकडले ते, माझ्या गावाकडे 15 वर्ष झालं भेटावले महाराज मी त्यांना. आणि मला बोलायचं सवय, मी जे हरी घालतोय ते मला जे हरी घालते, आणि मला ठरलेलं वाक्य असते काय चाललंय. 15 वर्ष झालं आणि त्यांचं ठरलेलं उत्तर आहे, आमचं काय चालायचं देवानं ठेवलंय तर राहायचं. आणि एक दिवस किती वर्ष झालं?
2 लाटा गेल्या हे नाही गेलं हे तसंच आहे. कोरोना जवळजवळ ह्याच्या गेलं. कोरोना म्हणलं ह्याला पॉझिटिव्ह करून अर्थ नाही, हे जन्मजात निगेटिव्ह आहे. पण आनंदात राहायचो. उगाच मी मोकळं बोलणारा माणूस. तुमच्या गावात पहिल्यांदा आलो. इकडे कोण श्रीमंत आहे कोण गरीब आहे इथलं मला काहीच माहित नाही. पण तुमच्या गावातल्या श्रीमंत माणसाचं नाव लिहून घ्या. तुमच्या गावातला श्रीमंत माणूस कोण आहे? त्याचं मोठं लट बंगला आहे, जमीन आहे. हा तुमच्या गावातला श्रीमंत माणूस तोच जो माणूस रस्त्यानं चालत असताना समोरचा माणूस त्याला पाहून आनंदी होतो, तो तुमच्या गावातला सगळ्यात श्रीमंत माणूस. आणि एखाद्या माणसाला बघून जर समोरून येणारा माणूस रस्ता बदलत असेल तर त्यांना आत्मपरीक्षण करणं काळाची. काही लोक असतात ना म्हणजे ह्याचं तोंड बघितलं की काम होत. इकडे तसे लोक नाहीत आमच्या गावात राहायचे. जायचं बारके बारक्या गाड्या आहेत. रस्ता असा आहे गाडी किती पडविली तर 30च्या पुढे जात नाही वस्तुस्थिती आहे. म्हणून एकदम मोकळं आनंदात. कारण कीर्तन ही आनंदाची ठेवण आहे. तुम्ही कीर्तनाला बसले म्हणजे तुमच्या प्रत्येकासोबत देव बसला. प्रत्येकासोबत. बरं असं बोलणं मी आज कामाचं नाही राहिलं. एका गावात म्हणलं प्रत्येकाच्या बाजूला देव बसलाय तर गप्पून बाजूच्याकडे बघितलं ते म्हणलं महाराज पहिल्यांदा आलायस तू गावात. तुला आता नाहीला झालाय म्हणून याच्या बाजूला बसलोय मी. तुला ह्याचे फुटानेच मला कोणाचे फुटाने काढायचे नाही. पण तसा विचार केला तर बाजूच्या माणसामध्ये देव नाही का? पण समाजाचं ना अध्यात्मातलं सगळ्यात मोठं दुर्दैव बोलून जाऊ का? दादा ऐका, आपण ना देवाला मंदिरापुरतं मर्यादित केलं. खरं सांगा बरं, आपल्या गावातले लोक मंदिरात चांगलं वागतात का मंदिराच्या बाहेर? मंदिरात बाबा लोकांचा असं चालण्याचा चाल सुद्धा बदलती. ते एक नवीन आले आता. हे मंत्रच कळला नाही मला. म्हणजे दिमाग दोन्ही ब्लॉक साबूत दुसरं काही होतं काय म्हणणं काय मंत्रच कळला नाही मला. काही काही पोरं तर एवढे बिझी झालेत का नाही मंदिरासमोर जाऊन मारुतीच्या पाया पडतात. दोन मिनिटं गाडी बंद कर, उतर, 4 पायऱ्या चढ, आतमध्ये जा आणि 1.5 मिनिटाचा वेळ मंदिरात दे. सांगता येत नाही कुठून येणारा ट्रॅक्टर तुझी वाट बघत बसलंय. 1.5 मिनिटं इथं थांबला असता ट्रॅक्टर पुढे जाईल आणि तुझं आयुष्य वाढेल. जरा जरा वेळ दे. साध्या साध्या गोष्टी, साध्या साध्या गोष्टी. म्हणून ऐका, मंदिर ही सगळं आनंदात, दुसरं काहीच नाही आयुष्यात, दुसरं काही नाही. म्हणून आनंदी आनंद म्हणजे कीर्तन आहे. अशा आनंदमय वातावरणामध्ये आपल्या या लोहरा नावाच्या गावामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहामधलं हे 5व्या दिवसाचं 1 2 3 4 5 5व्या दिवसाचं कीर्तन माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलेलं आहे. 5व्या दिवसातलं हे 6वं कीर्तन आहे. बरोबर आहे का नाही? महाराजांचं कीर्तन झालं त्यानंतर माझ्या वाट्याला ही कीर्तन रूपी सेवा आलेली आहे. खरं तर भगवंत जशी बुद्धी देतील तसं आपल्याला भगवंताची सेवा करायची आहे. पहिली नम्रतेची विनंती मी तुम्हाला केली की फ्रेश बसायचं. दुसरी नम्रतेची विनंती, आता मला प्रश्न पडलाय की मी तुम्हाला भजन करा म्हणू का नको. कारण काय झाले, माझ्यासमोर काही काही लोक असे घरूनच सतरंजा रगी शादी घेऊन आले आणि त्याने ते अशा टाकल्यात का नाही, आता मी म्हणू कस काय भजन करा. उलट शेवटीला मी म्हणणार हात मुझे जे ठाकूर. आणि असं मी बाबा मी लोकांनी भजन करा म्हणून फोर्स करी नाही, सोडून दिले आपण भजन करा म्हणून. मी तर अभिमान वाटते लोक कीर्तनात आली हीच मोठी गोष्ट आहे. करू वाटलं एका गावात म्हणलं भजन करायचं, म्हातारा म्हणलं तुला काय आणले? तुला काय फुकट नाही आणला, पैसे देऊन आणले. बरं ऐका बरं दादा, इतके वर्ष झालं आपल्या गावात सप्ताह आहे, इतके वर्ष झालं आपल्या गावात कीर्तन होते. आलेले प्रत्येक महाराज, जाऊ दे आता हे शुद्ध झालं, आलेलं प्रत्येक महाराज आता असंच झालंय हो. पण लोकांची एवढी भूमिका बदलली मला माहिती. आता तिघं चौघ लागली, अरे आलं का नाही कुठवर आहे ना त्या, इकडे घे मी लावतो फोन. लय अवघड झाले लोकांचं. दादा आता मी एवढा फिरतो ना, काही काही लोक आम्हाला भेटते, त्या सगळ्याला अनुभव आहे बरं. गावागावात काही काही लोक भेटते, पैशाचा माझ असते, दुसरं काही नाही. उसरी जास्त झाला की माझ येते आणि ते आम्हाला जेरी घालते. कसं असते माहिती का, जेरी महाराज महाराज जेरी म्हणलं नको म्हणू, तुझ्या जर एवढं जीवावर आले जेरी म्हणलं कुठे मग आज खेळ. आता हे खेळ आहे का? नाही, लोकांची भूमिका बदल. तुमचं बरं खाऊन पिऊन लक्षात बस ना गाडी, एवढा महिनाच बस, फक्त एवढा महिना फिर माझ्यासोबत, बघ कळतंय तुला काय काय नाही. लोकांच्या भूमिका बदलल्या. आम्ही काय तुला अर्ज केलाय होय? एवढ्या भरती मंडळ कुणी अर्ज केलाय का उद्यापासून आम्हाला सविनय जाहीर घालण्यात यावा? नाही घातलं तर 500 रुपये दोन. ते असं जीवावर आल्याने जाहीर घालतो. नाही ना जाहीर म्हणलं म्हणूच नको. पद्धती सगळ्या
बदलत चालल्यात असो. म्हणून आता माझ्याकडे बघून मी कीर्तनकार वाटत नाही बरं का. पहिली गोष्ट खरं सांगतो, माझं नाव युट्यूबला टाकली, माझ्या भाषणाची व्हिडिओ येते, अर्ध्या लोकांनी माहितीच नाही महाराज आहे म्हणून. आणि कीर्तनकार म्हणजे की लोकांच्या डोक्यात आणखीन 3 गोष्टी फिट आहेत. कीर्तनकार म्हणजे त्याची भली मोठी गाडी, भक्त्या बॉडी आणि लांब लचक दाढी, हे 3 एक गोष्टी लोकांना पाठ झाल्यात. मी गाडी आता घेतली, वर्ष झालं, बॉडी तुमच्या समोर उभी, दाढी आता ठेवायला लागलो मी, कारण वर्तमानामध्ये दाढीवाल्याचा जमाना आहे हो. काळी असो की पांढरी असो, दाढी असणं गरजेचं आहे का नाही. आपल्याकडे बॉडी नाही, दाढी नाही, आपली काडीवर माडी आहे. पण रोज खेडोपाडी जाऊन समाज प्रबोधन करत मी महाराष्ट्रभर फिरतो रोज. ऐका, त्या निमित्तानं आज तुमच्या गावात आहे. चला, मी काय सांगत होतो, आलेले प्रत्येक महाराज तुम्हाला काय मागायले खरं सांगा बरं. आलेल्या महाराजांना, आता इथं उभं राहिल्या महाराजांना तुम्हाला काही मागितलं का? जे काही मागायचे ते संयोजकाला मागितलं. तुम्हाला काही मागितलं का? तुम्हाला काही मागितलं का वैयक्तिक माणसाला? एकच गोष्ट मागितली तुम्हाला. आलेले प्रत्येक महाराज तुम्हाला एकच गोष्ट सांगायचे, काय? हाताने टाळी वाजवा आणि मुखानं भजन करा. आणि आता खरं सांगायचं, आता मोकळं बोलायचं, खोटं बोलायचं नाही. खरं सांगा बरं, महाराजांना सांगितल्याशिवाय तुम्ही भजन करायला का? खरं सांगायचं, महाराजांनी टाळी वाजवून भजन करा असं म्हणल्याशिवाय भजन करायला का? बरं, आणखीन एक वाक्य विचारतो, सांगितलं तरी करायला का? आतापासून आहे का? संतांनी सांगितले, निष्ठ सांगितलं नाही. पाया पडून सांगितलं, करटाळी बोला मुखीना विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो. दुसरं काही सांगितलं का? बोला मोकळं. कीर्तनात भजनच करा म्हणले का? एवढंच नाही. वाजत से बोंब कोणी नायकती कानी, हरी हरी न म्हणते तया थोर झाली हानी. हानी सांगणाऱ्याची नाही, ज्यांनी नाही म्हणलं त्यांची झाली. खरं सांगा, झालं पुढे जायचं आपल्याला. सांगू सांगू महाराज थकले का नाही? थकले काय? काही काय खपले का नाही? पण तरी लोकांनी भजन केलं का? नाही केलं. बरं, दुसरं काही मागायलेत का? बरं, आता माझ्या कीर्तनाचं बोलतो आणि पुढे जातो. माझ्या कीर्तनामध्ये भजन करावंच लागतंय. त्याचं काय कारण आहे माहिती का? आतापर्यंत माझ्या कीर्तनामुळे कोणाचा उद्धार झाला नाही आणि आज पण कोणाचा होणार नाही. खूपच बोलिले मला सरळ म्हणे नाही. पण अज्ञानात सुख असतं. अज्ञानात काय असतं? सुख असतं. नकळतपणे दिलेल्या उत्तरात सत्यता असते. ते सरळ म्हणले नाही. त्याच्या पुढे जाऊन एक वाक्य बोलू का दादा? माझ्याच नाही, वर्तमानामध्ये कोणाच्या कीर्तनामुळे उद्धार होईल याची 100% गॅरंटी नाही, पण कीर्तनात केलेल्या भजनामुळे उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही याची 200% गॅरंटी. आणि कीर्तन 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 म्हणजे काय? महाराजांना यावं, फेटा बांधावा, अभंग घ्यावा, 2 तास अभंगावर बोलावं, पाकिट घ्यावं, ह्याला कीर्तन म्हणतात का? तर कीर्तनाची साधी व्याख्या आहे. काय व्याख्या आहे? मुखी गाव हरीचे
मुखी गावे हरीचे गुण, कीर्तन करावं म्हणजे भगवंताचे गुण, भगवंताचं नाम हे गावं, याचं भजन करावं म्हणजे कीर्तन. कीर्तन कीर्तन म्हणजे दुसरी गोष्ट नाही. नाम संकीर्तन साधन पै सोपे, नाम संकीर्तन वैष्णवांची. त्या सगळ्याचा अर्थ एकच आहे की कीर्तन करणं म्हणजे भगवंताचं भजन करणं, कीर्तन करणं म्हणजे देवाचं नामचिंतन करणं. आणि संतांनी संप्रदायाने समाजाचा दुसरा अट्टहासच केला नाही, एकच अट्टहास केला. काय? करटाळी बोला दुसरं काही सांगितलंच नाही. फक्त देवाचं भजन करा, फक्त देवाचं भजन करा एवढंच सांगितलं. बरं, सर्वसामान्य माणसाला सांगितलं असं नाही. मृत्यू लोकातल्या प्रत्येक अधिकारी माणसाला एकच गोष्ट सांगितली. कुठली? देवाचं भजन करावं एवढंच सांगितलं. आणि आज जो सेवेकरिता निवडलेला अभंग आहे ना, हा अभंग एका अधिकारी महात्म्याला केलेला उपदेश आहे. कोण अधिकारी आहे? तर त्या काळातले सत्ताधारी, त्या काळातले सत्तावान, त्या काळातले राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ऐका, पुन्हा विषय निघतो शिवाजी महाराजांवर का बोलावं. दादा, मी आता शिवचरित्राचा अभ्यास करतो, सगळ्यांना माहिती आहे. पण माझं एक स्पष्ट म्हणणं आहे बरं दादा, वारकरी संप्रदायाचे सगळ्यात जास्त उपकार हिंदवी स्वराज्यावर आहेत. हिंदवी स्वराज्यावर वारकरी संप्रदायाचे उपकार आहेत. तुम्ही म्हणाल महाराज कस काय? एक वैशिष्ट्य असं आहे शिवचरित्राचं की पुणे भागामध्ये जेव्हा जेव्हा शिवाजी महाराज मुक्कामी असायचे ना, आणि पुणे जिल्ह्यात कुठेही जर तुकाराम महाराजांचं कीर्तन असेल तर त्या प्रत्येक कीर्तनात शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या कीर्तनात आसन टाकून कीर्तनाला बसायचे. हे वारकरी संप्रदायाचं मोठेपण आहे. एक आता एक नाजूक गोष्ट सांगतो. ह्या 8-15 दिवसापूर्वी माझ्या वाचनात आलेली एक इस्लामिक इतिहास करायला, आणि त्यांना असा एक प्रश्न उपस्थित केलाय. तो असं म्हणतो, न जाने शिवाजी महाराज में ऐसी क्या बात थी, न जाने शिवाजी के सैनिकों में ऐसी क्या बात थी, न जाने वो मराठों में क्या बात थी, न जाने मराठों उस शिवा के सैनिकों के अम्मा ने क्या खाकर उन्हें पैदा किया था, न जाने वो मराठे किस मिट्टी के बने हुए थे. वो ढकते नहीं थे, वो रुकते नहीं थे, वो कभी पीछे हटते नहीं थे. इतिहास का कोई भी पन्ना छान लो, इतिहास का कोई भी किताब निकाल लो, और इतिहास की हर लड़ाई में हर वक्त शिवा के सैनिक कम है, दुश्मन के सैनिक ज्यादा है, मगर लड़ाई के अंत में शिवा के सैनिक ने जीत हासिल की है और दुश्मन भाग कर चला गया. इतिहासकार म्हणणार, एक इंग्रजी इतिहासकार आहे, तो असं म्हणतो, शिवाजी महाराजांकडे सैनिक यायचे कुठून? आपल्यालाही प्रश्न पडला पाहिजे. इतिहास जर वाचला ना तर प्रत्येक लढाईमध्ये मावळे कमी आहेत आणि दुश्मन जास्त आहे. बरं, अशी एकही लढाई झाली नाही की ज्या लढाईमध्ये मावळे मेलेच नाहीत. अशी एकही लढाई झाली नाही. प्रत्येक लढाईमध्ये मावळे मरायचेच, बरोबर. फक्त दुश्मन मरायचे असं नाही, मावळे सुद्धा मरायचे. एकतर प्रत्येक लढाईमध्ये मावळे कमी, तरी दुसऱ्या लढाईला मावळे यायचे. तो इतिहासकार म्हणतो यायचे कुठून? तेव्हा काही मेगा भरती बी नव्हती, तशी आता बी नाही, पण तेव्हा बी नव्हती. तर तो इतिहासकार म्हणतो ही मावळ्यांची फौज तयार कुठं व्हायची? तर याचं एकच उत्तर आहे, एकच उत्तर की शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात मावळे मरायला तयार व्हायचे. याचं 100% श्रेय जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला जातं. बस संपला. तुकाराम महाराजांनी कीर्तनातून असा जागर करावा. तुकाराम महाराजांनी म्हणावं, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वासी तू. आणि शिवाजी महाराज काय काम करतायत हे कीर्तनातून सांगावं. आणि शिवाजी महाराजांसाठी मरायला मावळे तुकाराम महाराजांच्या कीर्तनाची प्रेरणा घेऊन तयार व्हावे, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. म्हणून मावळ्यांची कमतरता वारकरी संप्रदायाच्या कीर्तनामुळे सुरू झाली, कमतरता पडली नाही. ऐका, स्वराज्याला तारण्याचं काम कीर्तन परंपरेनं केलं. आता स्वराज्यानं कीर्तन परंपरेला तारलं पाहिजे, तर त्या स्वराज्याचा काहीतरी अर्थ आहे, त्याच्याला काहीतरी महत्व आहे. ही गोष्ट छत्रपती शिवरायांच्या कानावर येते. तुकाराम महाराजांचं सगळं चरित्र छत्रपती शिवरायांच्या कानावर येतं, आणि छत्रपती शिवरायांच्या कानावर लगेच दुसरी एक गोष्ट येते. काय? एवढा मोठा महात्मा आहे, एवढा मोठा साधू आहे की तो साधू कीर्तनातून मावळ्यांची फौज उभी करतोय. शिवाजी महाराजांना छान वाटतं, शिवाजी महाराजांना आनंद वाटतो. पण दुसरी एक गोष्ट कानावर येते, ते अत्यंत गरीब घरातला तो साधू आहे. त्याची पत्नी त्याच्या नावानं ओरडत असते, घरामध्ये लेकराला खायला मिळत नाही. एवढंच कशाला, उपाशीपोटी झोपावं लागतं, इतकी दयनीय परिस्थिती आहे. आणि ऐका दादा, धर्मशास्त्राचा आणि राज्यशास्त्राचा एक नियम आहे. बरं बाबा, माझ्यापेक्षा जास्त वाचलेली माणसं इथं आहेत. धर्मशास्त्र, नीतिशास्त्र आणि राज्यशास्त्र याच्या तिघांच्या बाबतीत एकच गोष्ट आहे की नेहमी राज्यशास्त्रानं म्हणजे राज्यशास्त्रानं धर्मशास्त्राला आधार दिला पाहिजे.
धर्माचं रक्षण हे राज्यकर्त्यांनी केलं पाहिजे. दुर्दैवाने सध्या धर्माचे पंडित राज्यकर्त्याचं रक्षण करण्यामध्ये बिझी आहेत. लक्षात ठेवा मी काय बोलतोय त्या. महाराजाला म्हणजे साधूला धर्मसत्तेला राजसत्तेनं मोठेपण द्यावं, पण दुर्दैवानं राजसत्तेला सध्या धर्मसत्ता मोठेपणा देण्यामध्ये व्यस्त आहे. एखादा धर्मसत्तेचा काही कार्यक्रम असेल आणि राज्यसत्तेचा प्रमुख आला ना की धर्मसत्तेच्या सगळ्या प्रतिनिधींची अशी हारंबळ उडते ना, साहेब आले साहेब आले साहेब आले साहेब आले साहेब आले. बिलकुल जबाबदारपूर्वक बोलतो बरं मी हे, कारण नियम आहे की धर्मसत्तेनं राजसत्तेनं धर्मसत्तेला रक्षण दिलं पाहिजे. आणि ती गोष्ट छत्रपती शिवरायांच्या मनात बिंबलेली आहे. आणि छत्रपती शिवराय विचार करतायत की हा साधू आहे ना, हा साधू आपल्या स्वराज्यामध्ये मावळ्यांची फौज तयार करतोय, प्रबोधनाचं काम करतोय ना, याच्यासारखा साधू दुसरा कुठला नाही. आपण त्यांना संरक्षण द्यावं म्हणून छत्रपती शिवराय जगद्गुरु तुकाराम महाराजांचा संसार व्यवस्थित चालावा म्हणून काही मावळ्यांची फौज छत्रपती शिवराय पाठवून देतात. देहूमध्ये इंद्रायणीच्या तीरावर जगद्गुरु तुकोबराय भजनामध्ये व्यस्त आहेत. आणि काही मावळे छत्रपती शिवरायांनी पाठवलेला ऐवज घेऊन आलेला ऐवज मावळ्यांसहित छत्रपती शिवरायांनी पाठवलेला तुकाराम महाराजांच्या समोर उभा राहिला. तुकाराम महाराजांसमोर मावळ्यांनी नतमस्तक व्हावं आणि मावळ्यांनी सांगावं, राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमच्यासाठी, तुमच्या संसारासाठी, तुमच्या आयुष्यासाठी काही देणगी पाठवली आहे, काही पैसे पाठवलेत, काही सोनं नाणं पाठवलंय, त्याचा महाराज तुम्ही स्वीकार करावा. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी म्हणावं, राजे कुठे आहेत, महाराज कुठे आहेत, आम्ही महाराजांना प्रत्यक्ष बोलू तेव्हा घ्यायचं का नाही ते ठरवू. नाही महाराजांनी पाठवलंय तुम्ही घ्या. महाराज म्हणतात मी घेणार नाही, मला ते नको आहे, परत करतात. ते मावळे ते घेऊन वापस जातात. सगळं 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 इत्तमभूत वृत्तांत शिवाजी महाराजांच्या कानावर देतात. शिवाजी महाराज स्वतः घोड्यावर आरूढ होतात आणि छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबरायांच्या भेटीला येतात. जगद्गुरु तुकोबरायांची भेट होते. आणि ऐका ना, जगद्गुरु तुकोबरायांच्या आणि शिवरायांच्या भेटीचा प्रसंग आता जो जितेंद्र जोशीचा तुकाराम नावाचा चित्रपट आला ना, त्याच्यामध्ये फार सुंदर दाखवलाय. काय की मावळे तुकाराम महाराजांना ओळखत नाहीत. आमचे मावळे साक्षात तुकाराम महाराजांना विचारतात की देहू गावामध्ये कोणीतरी तुकाराम नावाचे संत आहेत, महाराज त्यांना भेटायचं म्हणतायत. कोण महाराज? शिवाजी महाराज. आलेत का राजे? हो. दोघं एकमेकाला नमस्कार करतात आणि सुरू होतो संवाद. कोणाला भेटायचंय? संत तुकाराम महाराजांना भेटायचंय. आणि संत तुकाराम महाराज स्वतःबद्दल बोलताना असं म्हणतात, तो कशाचा संत, तो तर संतच नाही. त्याची वाहवाच जास्त झाली. लोकांनी संत म्हणून त्याला डोक्यावरच जास्त घेतलं बघा. त्याला स्वतःचाच शोध लागला नाही, देवाचा शोध त्याला कधी लागावा. लोक त्याला साधू म्हणतात आणि हाही वेळा साधूपणाला भुलतो आणि लोकांच्या वागणीला मान्य होतो. असं काहीतरी विचित्र घडतंय बघा. शिवाजी महाराज ओळखतात. शिवाजी महाराज घोड्यावरून खाली उतरतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पायाला स्पर्श करतात आणि मावळे म्हणतात, राज यांच्या पाया का पडतायत? आणि राज मावळ्याला सांगतात, ओळखलं नाही, साक्षात जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजे हे. बोलायला सुरुवात होते, तुम्ही महाराज ओळखलं कस काय? आणि तेव्हा शिवाजी महाराज म्हणतात की तुकाराम महाराजच तुकाराम महाराजांबद्दल खरं आणि स्पष्ट बोलू शकतात. अर्थात बुवा ज्या अर्थी स्वतःबद्दल एवढं निर्भीड बोलले त्या अर्थी हेच बुवा आहेत. दोघांचा नमस्कार होतो आणि सांगितलं जातं, महाराज तुम्हासाठी हे सगळं आणलंय. कशासाठी आणलंय? तुकोबरायांना शिवरायांनी सांगावं, अहो तुमचा संसार सुखाचा व्हावा, तुम्हाला आनंद व्हावा, फक्त याच्यासाठीच पाठवलंय. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आमचा संसार तर कधीचाच सुखाचा झाला. कधी झाला? तेव्हा ज्ञानोबरायांनी हा अवघाची संसार सुखाचा केला ना, तेव्हाच आमचा संसार सुखाचा झाला. आम्हाला संसार सुखाचा करायची गरज नाही. आमचा संसार ऑलरेडी सुखाचा आहे. नाही महाराज, तुम्हाला सुख व्हावं, तुमच्या घरच्यांना सुख व्हावं, सगळ्यांना सुख प्राप्त व्हावं म्हणून ही सुखाची धनराशी घेऊन आलोय. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, शिवबा तुम्हाला वाटतंय ना आम्ही सुखी व्हावं, तुम्हाला वाटतंय ना आम्ही आनंदी व्हावं, तर तुमच्या धनदौलतीने आम्ही सुखी होणार नाही. आम्हाला एकाच गोष्टीमध्ये सुख प्राप्त होणार आहे. कोणती गोष्ट? Oh
साधीच गोड आहे तो. मला एवढं गायनातलं कळत नाही, पण गुरुवर्य रामचंद्र बोधे बाबांकडे मी चातुर्मास केला, त्यामुळे बाबा कोण चाली ऐकले. आणि वारकऱ्याचा हे लय मोठा गुणधर्म आहे. या वेळेला जगात जर कुणी गाऊ शकतो तर तो फक्त वारकरी गाऊ शकतो महाराज. या वेळेला म्हणजे 10:30 वाजता अर्धे लोक झुंपीच्या मोसम मध्ये असताना, हा ना, कृष्णाला मला गायनात एवढं कळत नाही, पण इथं जर सुगम गायनाचा आता कार्यक्रम ठेवला तर होईल का? दे रे आवाज दे रे रा, दे रे रा, रो 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 रा, दे रे रा 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 रा, मोहा मोहा. असं जर म्हणलं महाराज, हे जर स्वर लई लांब होतो ना, समोरून लोक आम्हाला स्वर देते. बघा तुम्ही 11 वाजू द्या, पकवाजाचा स्वर बंद होतोय, पिण्याचा बंद होतोय, मृदंगाचा बंद होतोय, सगळं मोबाईलचा बंद होतोय, महाराजाचा बंद होतोय. लोक खालून आम्हाला स्वर देते आणि त्याच्यात कीर्तन करावं लागत आहे. इतकं डेंजर आहे. उगं मोकळं सांगू का, इतकं दणक्यात म्हणायचे, इतकं दणक्यात हे वाजवालंय आमचा भाऊ, तरी माझ्या समोर बसलेल्या 9 माणसांनी जांभळे दिल्यात. उठवू का? तुम्ही व्हा म्हणा फक्त. 9 जण आहेत बघा, नाव माहित नाही का, उगाण्यात घेतली असते. एक तर माझ्या समोर असा माणूस आहे, त्याने रामकृष्ण हरीला मला सगळं मटेरियल दाखविले. त्यामुळे अशी गोष्ट एखादा आली महाराजावर येईपर्यंत येळ लागत, लोक इथं सुद्धा लय अवघड आहे हो. असा दादा नाही ऐकायला भेटत कुठं. हा, आणि हे फक्त वारकऱ्यांनी करू जाणे. आता दादा मी मुंबईला गेलो होतो, मुंबईला माझे कार्यक्रम होते, आणि माझा एक मित्र आहे, तुम्ही हास्य जत्रा नावाची मालिका पोरं जर बघत असतील तर ते हास्य जत्रा लिहिणारा माझा मित्र आहे. आणि त्याच्या रूमवर होतो मी थांबायला, आणि तो म्हणला दादा मला कीर्तनाला यायचंय. तो माझ्या कीर्तनाला आला, 2-3 कीर्तनाला आला महाराज. कीर्तन समोर बसून ऐकलं त्यानं, आणि कीर्तन झाले असताना मला गाडीमध्ये एक प्रश्न विचारला. मला त्या दिवशी माझा असा अभिमान वाटला मला संप्रदायाचा. त्यानं मला एक प्रश्न विचारला. तो काय म्हणला मला माहिती का, दादा तुझ्या कीर्तनाची स्क्रिप्ट अगोदर मागं उभे असलेल्या गायकांना दिली जाते का? तुमच्या कीर्तनाची स्क्रिप्ट अगोदर मागं उभ्या असलेल्या गायकांना दिलेली जाते का? वाजवणाऱ्या पकवाज वादकासोबत कुठं वाजवायचं हे ठरलेलं असतं का? मी म्हणलं नाही. असा का प्रश्न पडला तुला? तो म्हणला मी हास्य जत्रेची स्किट लिहितो, आमच्या स्किटच्या सादरीकरणामध्ये प्रत्येक गोष्ट ठरलेली असते की कोण कुठं पंचेस द्यायचा, कोण कुठं हसायचं, म्युझिक वाल्यानं कुठं काय वाजवायचं हे ठरलेलं असतं. आम्ही त्याची प्रॅक्टिस करतो, नंतर शूट होतं आणि नंतर लोकांसमोर टेलिकास्ट होतं, तेव्हा लोक घरी बसून हसतात. आम्ही एवढी प्रॅक्टिस केली असते. 3 दिवस झालं तुझा लाईव्ह परफॉर्मन्स बघतोय, गायक ओळखीचा नाही, पकवाजवादक ओळखीचा नाही. तसं नसताना सुद्धा तू बोलत असताना एखादा शब्द धरून, एखादा भाव धरून मागं उभा असलेला गायक गातो, तू त्याला अडवत नाही, तो त्याच्या चालीत गातो, आणि नंतर तू त्याच्यावर भाष्य करतोस. नेमकं त्या गायकाला कुणी सांगितलेलं असतं की इथं हे गायचं, इथं तसंच गायचं, त्या स्वरात गायचं. त्याला जर तू सांगितलं नाहीस तर तो कॉन्फिडन्सनं गातो कस काय? आता हे मोठं ऑब्झर्वेशन आहे, मला भारी वाटलं. मी त्याला त्या दिवशी ती गोष्ट बोलून दाखवली. बाबा रे, चालू कीर्तनात कुठं काय म्हणायचं, कोणतं प्रमाण म्हणायचं, कोणत्या प्रमाण, कोणत्या चालीत, कोणत्या स्वरात, कोणत्या पट्टीत म्हणायचं हे कळण्यासाठी सुद्धा घरानं आणि घर वारकऱ्याचंच असावं लागतं. तवा उभं होत आहे का? उभं होत आहे. त्यानं मला तसं नाही, ते म्हणत होतं, माझ्या कानावर फक्त पडत होतं, पण ते म्हणत काय होतं ते कळलं. हे बी मोठा प्रश्न आहे लोकांचा. काय म्हणतात किंवा म्हणतात, पण आमच्या काय कानात घुसत म्हणतात का नाही? सगळेच म्हणतात का नाही? इथलेही म्हणतात काय काय. ऐका, वैकुंठवासी गुरुवर्य भोले बाबा एक वाक्य सांगायचे. बाबा म्हणायचे, प्रमाणातला चालू अभंग कानावर पडायला, कानातून मेंदूत जायला, मेंदूतून हृदयात यायला, हृदयातला भाव चेहऱ्यावर उमटायला सुद्धा अनंत जन्माचं पुण्य पदरात असावं लागतं, तेव्हा ते होत नाही तर होत नाही. साधी गोष्ट आहे बाबा, पुण्य म्हणून हे सगळे. आमचा भाऊ एवढा सुंदर, महाराष्ट्रात कृष्ण महाराजाला ओळखत नाही असा वारकरी संप्रदायाचा माणूसच नाही. त्यांनी पकवाजावर असं बोट जरी टाकलं तरी काय निघतंय? बोल निघतंय. तुमच्या माझ्यासारख्या माणसानं जर पकवाजावर बोट टाकलं तर बोल निघतंय का? शाई निघते, पण बोल निघतंय का? निघतंय का? शाई निघते, शाई राहतच नाही. बरं, ह्यांना अनुभव असेल बघा.
गावात सप्त्याला जर काही 7 दिवस थांबले ना 2-4 दिवसात काही जण ओळखीचे होते आणि एखादं उभं पाकवाला जवळ येतं आणि पुन्हा म्हणतंय जमलं का नाही आहे का नाही अनुभव असा दादा हे असं काय होतं हे पकवाज वाजवतात हे गातात हे योग्य वेळी गायचं हे काय एका जन्माचं नाही म्हाया विठ्ठले कृपा के जन्मोनी संसारी झालो त्याचा दास. आता हे प्रमाण लक्षात ठेवायचं पुन्हा बोलतो त्याच्यावर. हा हे पुण्य एका जन्माचं नाही महाराज. लोक म्हणते 15 वर्ष झाला अभ्यास करायलोय. अभ्यास 15 वर्षाचा असं 30 वर्ष झालं साधना करायलोय. साधना 30 वर्षाची असेल. 75 वर्ष झालं वारी करायलोय. वारी 75 वर्षाची असेल. पण ओठावर भजन आणि अभंग गायला पुण्य जन्मोजन्मीच लागतं. साधी बाबा एक वाक्य सांगायचे. आता जुनी मंडळी बसलेत. बाबा एक वाक्य सांगायचे. गणित सांगायचे बाबा. भजनेली कळली. हरिपाठ जर पाठ करायला घेतला रामकृष्ण हरिपर्यंतचा हरिपाठ पाठ होते लवकर. विठोबा रुक्माई पर्यंतचा सुद्धा जरा लवकरच होते. पण विठोबा रुक्माई पासून समाधीच्या अभंगापर्यंत थोडं जड जाते. आणि गुरु परंपरेच्या अभंगाला 15 वर्ष झालं हरिपाठ म्हणाला तरी द्रौपद हुकत आहे. हुकत आहे महाराज. त्यात काय नवीन हुकत आहे. असं का होतंय. बुवा सांगायचे मागच्या जन्मात समाधीपर्यंत हरिपाठ पाठ केला आणि हे गेलो. गेलं म्हणजे मागच्या जन्मात जे भोकलं होतं ना ते या जन्मात लवकर पाठ करायला कारणीभूत ठरलं. बघा काही काही प्रमाण एकदा ऐकले की पाठ होते महाराज. आणि काही काही अभंग खुकू खुकू पाठ होईना. बरोबर आहे का नाही. बघा तुम्ही आणखीन एक गोष्ट सांगू का. समजा रिटायर झाला आणि भजनात आला. असं ते आपल्याकडे आहे ना सध्या सिस्टम आली ना आपल्याकडे. रिटायर झाला भजनात आला. मग त्याला लोकांनी मनबी लावली. करून करून भागले अरे लागले तरी तुमचं बघा असो. ते जे भजनीत करे ती जी गँग आहे कने रिटायर होऊन शहरामध्ये असते बघा. त्या गँगला हरिपाठ लवकर पाठ होत नाही. काकडा बी पाठ होत नाही. अभंग बी पाठ होत नाही. पण एक गवळण पाठ होतील. रातचं 1:30 म्हणते ती 1:30 वाजता. राधे चल मया गावाला चार गोकुळ फिरून रोज रात्री आय वसुदेव मा चालली अशी त्याची. आय वसुदेव माझा पिता हाय देव की माझी. मला कळच नाही की गवळण आहे का राशन कार्डचं मागवलं पान आहे. आता ही गवळण आहे का महाराज. हे क्षेपक आहे. पण याला हरिपाठ पाठ झाला नाही. क्षेपक गवळण पाठ झाली. बघा तुम्ही हरिपाठ लवकर पाठ होत नाही. पण वाकून टाक सडा घरात लई लवकर पाठ होणार. एवढ्या लवकर पाठ होणार का नाही. बघा तुम्ही अभंग पाठ होणार नाही. पण देहाची तिजोरी लई लवकर पाठ होणार. असं का होतंय तर बुवा सांगायचे क्षेपक पाठ करायला बुद्धी लागते आणि संतांचं वचन पाठ करायला पुण्याहीच लागते. तेव्हा ते होत नाही तर होत नाही. पैठा हो पैठा हो वाटे होते हरी पैठा हो हरी पैठा पैठा हो पैठा हो
त्याचे मुखे हरी पैठा होय अनंत जन्मीचे सुकृत पदरी एक नाही आनंद. अहो रोज म्हणायलो ना आम्ही, रोज फक्त ऐकायलो पण लक्षात घे ना काय रोज म्हणायलो. बहुत सुकृताची ज्वाळी रोज म्हणायलो ना, फक्त त्याचा अर्थ लक्षात घे ना. म्हणून हे जन्मोजन्माचं पुण्य आहे. असो, काय सुंदर चालमल्लिकेतून विषय होता आपला. ऐका, आणि तुकोबरायांनी छत्रपती शिवरायांना सांगावं काय, तुम्हाला वाटतं ना मला सुख लाभावं तर एकच काम करा. काय करा? विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखी. तुम्ही मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा, याचं सुख आहे आम्हाला. मी म्हणलं ना, मी कॉलेज करत करत कीर्तन करतो कृष्णाला, माहिती होती. मी बाबा कॉलेज करत म्हणजे मी BA केलं, MA केलं, MPhil केलं. सध्या मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात PhD करतोय आणि PhD करत करत कीर्तन करतोय. म्हणजे मी शिकलेला महाराज आहे. हे मी लक्षात ठेवा. आमच्या क्षेत्राचं असं झालं, काहीच जमाना गेलं की महाराज व्हायला. मला परवा दिवशी एक पोरग म्हणलं, बाबा त्याच्या बापाचा फोन आला मला, जे 10वीला पोरग नापास झाले. तर मग काही तर करा. आता मी काय करू, माहिती काय बोर्डात ओळखतोय, मी करू काय? काही तर करा. आम्हाला करू काय? ते डबल फॉर्म भरायला नाही निघत नाही. किती विषय गेले? ते म्हणजे 2 विषय गेले. म्हणजे मग मी करू काय करू? ते मला विषय काय निघत नाही. तुम्ही एखादी संस्था असली तर बघा. मी का तिथं त्याला संस्थेत टाकू, म्हणजे जरा मुला इथं 2 गेले, तिथं एक बी निघायचा नाही रे. तिथं घरी राहून त्याचे 2 गेले, तिथं संस्थेत राहून निघतील का? ते मला नाही नाही विषय नाही निघाले तर हरकत नाही, फक्त सिम्बॉल बी लागला तर लय झालं, लेबल बी लागलं तरी लय झालं. हे सोपं नाही. पण आपण महाराज माझ्या हातावर बोलतो, आनंदासाठी करतो ह्या गोष्टी. मी कीर्तन वगैरे करतो ना, या सगळ्या. आणि मला कॉलेजमधलं एक पोरगं काय म्हणलं बघा, सगळे बारीक चिंतन आहे. चिंतन म्हणजे लय मोठा प्रश्न आहे. ते मला म्हणला, महाराज कीर्तनामध्ये कीर्तनकार विठ्ठल विठ्ठल भजन का म्हणते? मी म्हणलं तुला काय वाटतंय? ते मला कीर्तन करणाऱ्या महाराजाला जेव्हा काहीच आठवत नाही तेव्हा ते विठ्ठल विठ्ठल म्हणते. कीर्तन करणारा महाराजाला काहीच आठवत नाही तेव्हा ते विठ्ठल विठ्ठल म्हणते. त्या विठ्ठल विठ्ठलच्या गॅप मध्ये इथं 6वीत आहे, मग लोकांनी अरे बाबा मी बिना विठ्ठल विठ्ठल म्हणता व्याख्यान बी करतो, पण व्याख्यानामुळे उद्धार होईल का माहित नाही, पण कीर्तनातल्या भजनामुळे होईल. मी सुरुवातीला सांगितलं म्हणून नाही, दुसरं काही नाही. हे महाराज लोकांनी तरी ठरवलं ना, त्याचं कारण ते तुकोबरांनी त्याचाच अट्टहास केलाय, सगळ्या संतांनी त्याचाच अट्टहास केलाय. काय म्हणले? आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. काय बघा, विठ्ठल विठ्ठल कोण म्हणणार आहे? आपण. खरं विठ्ठल विठ्ठल म्हणल्यामुळे सुख कोणाला भेटणार आहे? कोणाला भेटणार आहे? आपल्याला. पण आपल्याला सुख भेटणार आहे. पण तुकोबराय आपल्या सुखाबद्दल बोलत नाही, तर स्वतःच्या सुखाबद्दल बोलतात. आपल्याला जर सुख पाहिजे असेल, वैयक्तिक मला जर सुख पाहिजे असेल, तर माझ्या सुखाची व्याख्या वेगळी मी मांडेल, तुमच्या सुखाची व्याख्या तुम्ही वेगळी मांडाल. पण तुकोबरायांनी जी सुखाची व्याख्या मांडली ना, त्या सुखाच्या व्याख्यामध्ये सुद्धा सर्वसामान्य जीवाला सुख झालं तरच तुकोबरायांना सुख होतं, एवढी साधी व्याख्या मांडली. भजन करणारे कोण? तुम्ही आम्ही. आपण करीत नाही, पण तरी मी केल्याच्या नंतर. आता बघा तुम्ही भजनाच्या, आता इकडे पंक्ती आहेत का सब कीर्तनात? सत्यात पंक्ती आहेत का? जेव्हा एवढेच होते ना लोक, हा पहिल्या पंक्तीला जेवलेले गेले विठ्ठलाच्या गाभाऱ्यात, त्यांनी खर्जा लावला तिकडं. बघा लय अवघड आहे, लयच भूमिका बदलल्या लोकांच्या. बरं महाराज, आता हे जुने बाबा मंडळी माझ्या, बाबा सत्यात पंक्ती घ्यायचं मुख्य कारण काय? सत्याच्या पंक्ती कोणासाठी? बाहेर गावून आलेल्या भजनेसाठी. पण खरं सांगा, गावामध्ये इकडं हरिपाठ तिकडं पंक्ती सुरू इतकं.
आणि पहिल्या पंक्तीला जेवलेला माणूस मंडपात येऊन भजनाला म्हणते भाजीलाही नंबर एक झाली गाड्या. मग हरिपाठ सध्या गुरु नाही कृपा माझ केली परी नाही कधी भोजना मागती. अहो पहिल्या पंक्तीला जेवलेले माणसं माझ्या समोर नाही आता खरं सांगतो. आणि तरी एक गोष्ट बोलू का, जे पहिल्या पंक्तीला जेवून कीर्तनाकडे येत नाहीत ना, रातचं 1:30 ला 2 ला उठते. कशाचं ते मी सांगू नये तुम्ही उठतेत म्हणजे अगोदर भोजन केलं तर भजन करावं लागतंय ना. असं जाऊ दे आता बघा किती किती बारीक गोष्ट आहे. माझं ऑब्झर्वेशन जरा जास्त आहे. इकडं पंक्ती बसल्यास भजन करतात का इकडं? आता जर पंक्ती बसल्या तर देवाचं नाव घेतात हरे राम हरे राम. आहे का काही पद्धत सांगा? आहे ना? ते महाराज तुम्हाला जमत नाही बरं. ते गायक मंडळीला हे भजन जमत नाही. तुम्ही म्हणजे हरे राम तुम्ही ठाईमध्ये म्हणाल पण हे जमत नाही. ह्याला पटीचाच माणूस लागतंय. हरे राम मुरल्याला माणूस पाहिजे. राम राम हरे हरे एवढं सरकारचे झोपलेत ते म्हणजे डबल बसली का काय? माझे घरी झोपलेत ते म्हणतात बघा डबल बसली का आज पण 11ला कसं काय लय भजन भारी असते ते. हरे कृष्ण 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 हरे हरे म्हणा. त्याच्या हातात माईक आहे ती म्हणताय का नाही? तर ह्याच्यामध्ये नोटेशन आहे बरं का. आता तुम्ही चालीमध्ये नोटेशन म्हणता ना, ह्याच्यातले नोटेशन आतापर्यंत कुणी सांगितलं नाही तुम्हाला, पण मी सांगतो ह्याचे नोटेशन लय भारी. सम सोडित नाही फक्त ते. हरे राम चपातीकडे घ्या. राम राम बुद्धी बाई बनवले हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. असं नर्द कोरडं पडलं तरी तू माईक सोडत. मग त्याला वाढ झाली का? त्याला खालून कोणतं म्हणते हो झाली. मग ते श्लोक म्हणताय वदनी सारखा लोक येते. एखादं माझ्यासारखं पोरग स्वर्ग असलं तर हे श्लोक म्हणताय. आणि एखादं जुनं खोड असेल ना, अरे रावणा राज्य गंभीर पंक्तीला सीते सारख्या रत्न चोरून पंक्तीला सीते सारख्या रत्न पचे ना हे पचतंय का बघा. सीता लई राम राहील. पण आता मोकळं सांगा जे पंक्तीला बसले ते भजन करतात का? ते त्यांचं वेगळंच असते. भातीकडे वडा चपाती पलीकडून होईल आणि वरण गेला सगळे वरण कुठे गे थोडी तरी घे झाला. ते वाढणार म्हणलं वाढ त्या बापाची पगड वाढ वाढ गेला सध्या गेला सध्या भातावर लगेच झेप होते वरून पुढं काय बरोबर आहे. बरोबर आहे का? असंच आहे ना. आता सांगा मग शेवटी भजन होतं पुंडलिक वरदे विठ्ठल आणि ज्याच्या हातात माईक आहे ते माणूस म्हणते घ्या. बरोबर आहे. मग घ्या म्हणल्याच्या नंतर आपली गाडी कितीच्या स्पीडनं पिकअप घेते मोकळं सांगायचं. बरं काही मूर्ख लोक घ्या म्हणायच्या आधी जीवन उठालीत का नाही? मला वाटलं तुला वाटलं संपत आहे काय की दुसरं काहीच वाटलं नाही. तुला असं वाटलं मला पुरतंय का नाही की एवढा आवडत आहे तू बाकी काहीच नाही. मला वाटलंय बरोबर आहे. घ्या म्हणल्याच्या नंतर आपण सुरू करतो. कधी थांबतो बोला ना? कधी थांबतो? काय संपल्यात बघू नये भरलं की थांबतो. आता दुसरा नाजूक प्रश्न, ज्याच्या हातात माईक आहे ज्यानं तुम्हाला घ्या म्हणून सांगितलंय ते फक्त एकदा घ्या म्हणतंय का प्रत्येक घासाला म्हणतंय? हा आता उद्यापासून पंक्ती तास करायचं. घ्या थांबा घ्या थांबा घ्या. लोक म्हणते ये काय लावून आता ऐका ना सगळा विनोद बाजूला ठेवायचा सगळा. आता जे सांगतोय ते जीवनाचं सार देऊन एक बोट भरण्यासाठी आम्हाला फक्त एकदा सांगावं लागतं घ्या म्हणून. या पोटापासून एकीतवर जे हे मन आहे ना ते मन भरेपर्यंत आम्हाला एकदाही सांगायची गरज नाही पडली पाहिजे देवाचं नाव घ्या म्हणून. आम्ही ते ज्या दिवशी घेऊ ना त्या दिवशी आमच्या आयुष्यामध्ये सुख आहे. तुकोबर आहे म्हणजे आम्ही त्यानं सुखी होणार आहे. आम्ही तेने म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. संतांचं सुख आहे समाधानाने भजन करावं. संतांचं सुख आहे सगळ्यांनी
विठ्ठल विठ्ठल म्हणावं. याच्यातून दोन गोष्टी लक्षात येतात. संतांना सुखासाठी दुसरं काहीच लागत नाही, एकच गोष्ट लागते, समाजाने विठ्ठल विठ्ठल म्हणावं. म्हणून संतांची व्याख्या सांगितली, तेची संत आणि ज्यांचा हेत विठ्ठल नेनती काही नामस्मरणा. दुसरं काहीच नाही. जे नामस्मरण केलं आणि विठ्ठलाचं भजन केलं बस सुख लागतं. का? कारण संतांना माहिती आहे जगामध्ये सगळ्यात सुख जर कुठं असेल ना तर ते फक्त देवापाशी, देवाच्या नामापाशी, दुसरं कुठंच नाही. जर सुख प्राप्त करायचं असेल तर साधी सोपी व्याख्या आहे, जगात देवासारखं सुख सुखरूप आईसा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा. माझ्या पांडुरंगा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो. म्हणून देव सुखरूप आहे, देवाचं नाव सुखरूप आहे. माझ्याकडे वेळ नाही आणि त्या देवाचं नाव घेतलं की जीवाला सुख होणार आहे आणि जीवाला सुख झालं की ते संतांना सुख होणार आहे. म्हणून तुकोबर आहे म्हणजे आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. छत्रपती शिवरायांनी म्हणावं नाही महाराज, अहो तुमचा संसार सुखाचा व्हावा, तुम्ही आनंदात राहावं. सुख हे पा नाव घेतल्यामुळे पुण्य भेटल, सुख भेटल, पण त्याच्यावर संसार चालतंय का? संसार चालतंय. आता नाव घेतल्यामुळे सुख होतंय, पुण्य बी होतंय. लय पुण्य, देवाचं नाव घेतलं की पुण्याची गणना कोण करी, पण पुण्य लाख जमते का? पुण्यावर भागतंय का सगळं? मोकळं सांग. दुकानात गेला, किराणा भरला, पट्टी दिली, किराणा दुकानदाराला मला हे बघ माझ्याकडे पैसे नाहीत पण लय पुण्य, पुण्य घे आणि पट्टी घे. आणि असंच जर जमलं तर कीर्तन झाल्यास मला काय म्हणताल तुम्ही? कीर्तन झाल्यास मला म्हणताल काय तुम्ही? महाराज सत्याचं आखं पुण्य घ्या आणि निरोप जमतंय का? हे पुण्य लाख खरं विचार केला तर पुण्य चुकलंही नाही, पण पुण्यच लागते, दुसरं काही लागत. पैशाला मर्यादा आहेत महाराज, ऐका. म्हणून देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घेतलं की सुख होईल आणि ते सुख झालं की संतांना सुख होईल. देवा तुकोबारांनी शिवाजी महाराजांना सांगावं आणि महाराजांनी म्हणावं नाही महाराज हे सगळं खरंय, पण हा संसार चालवायचा असेल तर तुम्हाला धन दौलतच लागेल आणि तीच धन दौलत मी तुमच्याकडे घेऊन आलोय. आणि तुकोबारांनी म्हणावं महाराज तुम्हाला परत सांगतो, तुम्ही हे धन दौलत पाठवले ना ती माझ्यासाठी महत्वाची नाही, ती माझ्यासाठी
मज मृत्तिके समान. सगळं जे धन आहे जे द्रव्य आहे ना, सोने रुपये आम्हाला महत्वाचेच नाही. हे सोनं नाही, हे माती आहे आमच्यासाठी. माती हे तुकारामांचं म्हणणं आहे बरं, माझं नाही. काही काही लोक सिरियस घेते तो. मग काही काही लोक आम्हाला आठवतात. मला एकानं फोन केलाय, जय हरी महाराज जय, काय चाललंय, काय नाही, सगळं तारीख बिरीख ठरली, लांब होतो, लय लांब होतो ते. मला मी बोललो आपलं डिझेलचं बिझेल सगळं सांगितलं. ते मला म्हणलं महाराज देते घेतली नरकाचा ती. मी म्हणलं पुढचं सांग. ते मला तुझ्यासाठी एवढंच पाठ केले. पुढचं पाठ म्हणलं पुढचं पाठ करणं 8 दिवसानं फोन कर. त्यानं मला 8 दिवसानं फोन केला. ते मला महाराज जेथे करावे कीर्तन तेथे नाही सेवावे. म्हणलं जिथं करायचं तिथं खायचं नाही. संयोजकाच्या घरी बसून खायला काय अर्थ आहे? उपाशी मारावं लागेल ना. लोक आता काय असं होतंय महाराज, एका गावात मला भजनाकडे या कीर्तनाकडे असं करा तसं करा पकवा. मी नाही बोललो कीर्तन झालं. मला काही पोरं भेटले, पोरं भेटले ते फोटो कॉल लागले. मला कीर्तनाकडे दिसले नाही. ते म्हणजे महाराज आम्ही तुम्हालाच फॉलो करतो. म्हणलं कसं काय? तुम्ही कीर्तनात सांगितलं पकवाज वाजितो ते देवाच्या कृपेमुळं, गायक गातो ते देवाच्या कृपेमुळं, महाराज बोलतो ते देवाच्या कृपेमुळं. म्हणजे पकवाजाचा पकवाज वाजवणं देवाच्या हातात, गायकाचं गायन देवाच्या हातात, तुमचं बोलणं देवाच्या हातात. तसं आमचं कीर्तनाकडनं येणं. लोक नाही हुशार. एक पोरग मला महाराज व्हायचे, मला सोपं नाही ते मला महाराजांनी सांगितलं. तुका म्हणे सोपे आहे सर्व. अवघड झालंय हो सगळं. असो म्हणून आणि आपलं सगळं उलटा कार्यक्रम चालू बरं बाबा. लोक असं बघा, मी एका गावात बोललो लोक बसते आणि कधी उठतेत माहिती का? कोणत्या अभंगाला उठते? आता उठावेशे म्हणा येत नाही नारायण. लगेच उठते. आता उठावेसे म्हणा. त्याला वाटते उठावेसे शब्द आहे ना, उठा. असो मला काय सांगायचंय तुम्हाला, हे जे धन आहे ते माती समान आहे संतांचं. आणि खरंच सांग का, द्रव्याची या मागे कळी काळाचा म्हणून या संग. पैशाच्या मागे कळी काळे मुंबई कमी जाऊ नका. मी गाडी आणली मोठी. पैशाच्या मागे काय? आता जुने माणसं असं म्हणतात की पाया खोंचताना जर सोन्याचा हांडा लागला तर त्याच्यावर नाग असतंय म्हणून. खरे का? सांगा तर कसं सांगा. हो म्हणा हे म्हणलं तुला घातला तर काय करा. पण म्हणतात लोक काय असतंय? नाग असतं. हे नाग काय? तो नागच कळी काळे महाराज. किती मोठा कळी काळे. तुमच्या गावातल्या एका पोराला आज रात्री 3 लाख रुपये घेऊन ह्याला जायचे परभणीला. किती? आज रात्री 2 वाजता. आता काही जण म्हणतील बघावं लागते. नाही समजा म्हणले 2 लाख रुपये घेऊन जर तुमच्या गावातलं पोरग 2च लाख घेऊन जर समजा परभणीला निघाला ना, रोजचा रस्ता असते, रोजची गाडी असते, पण पहिल्या किक मध्ये गाडी चालू होती. कशी गाडी चालू होती निघत आहे असं चलत पात्र उठते. त्याला आलं धरलं लुटलं. सोबत काय काय पैसे. ते गेलं 2 लाख रुपये परभणी दिले, रिटर्न निघालं. रुपया जवळ नाही रुपया. असं मस्त येते का नाही गाणं म्हणी. जाताना पैसा सोबत आहे तर भीती आहे, येताना पैसा सोबत नाही तर भीती नाही. म्हणून संतांना धन नाही लागलं. कारण धन कोणताही संतांकडं परमार्थ हे अंजोडी देवाचे चरण जोडिले हे नसरे धन. अविनाश आनंद घन अमृत मूर्ती मधुसूदन समचरण देखील या अभंगात तुकोबरायांनी सांगितलं. म्हणून तुमचे रवित्त धन ते मज मृत्तिके समान. नाही 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 महाराज, काहीतरी घ्या. अहो एखादा हार घ्या, एखादा हार तुमच्या गळ्यात घाला, एखादा सोन्याचा हार गळ्यात घाला, एखादी सोन्याची माळ गळ्यात घाला, एखादी मोहऱ्याची माळ गळ्यात घाला. ठीक आहे, आमच्या गळ्यामध्ये एवढे आभूषण आहेत, पण तुमच्या सुद्धा गळ्यामध्ये ते आभूषण असावे.
करा एकादशी तुकोबरायांनी शिवरायांना सांगितलं की तुमच्या कंठामध्ये काय असावं, बोला ना काय असावं, माळ असावी. कशाची माळ असावी, तुळशीची माळ असावी. याचा अर्थ फक्त एकच आहे की ज्या अर्थी तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना कंठामध्ये तुळशी मिळवा असं सांगितलं, त्या अर्थी शिवाजी महाराजांच्या गळ्यात काय होती, तुळशीची. आणि मग शिवाजी महाराजांना मानणाऱ्या मावळ्याच्या गळ्यात काय पाहिजे. आणि जो तुळशीची माळ न घालता शिवाजी महाराजाला मानतो तो मावळा आहे का मग. आणि जो शिवाजी महाराजांना सध्या मानायला तयार आहे त्यानं काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. हा मग गावामध्ये जे शिवभक्त आहेत त्यांनी आता सत्यात काय केलं पाहिजे. आणि ज्यानं माळ नाही घातली त्यानं जयंती केली नाही, आणि ज्याला जयंती करायची त्यानं माळ घातली, संपला विषय. तर तुमची शिवरायावरची भक्ती सिद्ध. पोरांनो ऐकून नाही काय झालं आता, आता पुढच्या आठवड्यात लय शिवभक्त जागे होतील. पावसाळ्यात बेडक यावे तसे शिवभक्त. गेलतो कुठं भगवान टेम्पररी झाले पूर्ण टेम्पररी. मला 18 फेब्रुवारीला एकाने मेसेज टाकला, बाजूला हो आमचा बाप येतोय. कुठून कुठून येतोय, मंगरुळहून, उमरीहून. तुझा बाप यालाय पण तो सरळ मार्गी नाही, वाकड्या वाकड्या वाटणे आला तो. इथलं नाही तसं. मला आले लोक म्हणजे आमच्या गावात एक बी येतात नाही ना. तुम्ही हसले त्याच्यावर ओळखलं मी किती आहे नुसतं हसलं त्याच्यामुळे तुम्ही तर असो. कंठी मिरवा तुळशी. ज्या अर्थी छत्रपती शिवरायांनी कंठामध्ये तुळशी मिळवली ना त्या अर्थी शिवरायांच्या मावळ्यांनी पण मिळवावी. आणि दुसरं व्रत करा. आज काय एकादशी. किती जणांनी एकादशी धरली खरं सांगा, खोटं बोलू नका, खरं सांगा. खोटं बोलतात तर मी काल एकाला म्हणलं उद्याची एकादश धरायची का, सापडली तर धरू. इष्टी होती इष्टी ती. बरं जाऊ द्या, आमचं हेच चुकतंय. बरं व्रत करा. माझा वेळ संपलाय. व्रत एकादशीचं करावं, कारण एकादशी सारखं व्रत दुसरं श्रेष्ठ. ऐका व्रताचे महिमा. एक सुंदर व्रत आहे तसं एकादशीचं व्रत फार सुंदर आहे. दशमी व्रताचा आणि दिंडी कीर्तन करा. समारंभ दशमीला सुरू होतंय, एकादशीला पूर्णत्वाकडे येते, द्वादशीला संपत आहे, त्याला एकादशी म्हणते. आता 3 दिवसाची धरणं होत नाही तर कमीत कमी 1 दिवसाची तरी. बर एकादशी धरावी. बर खरं सांगा, आपल्याकडे एक मन आहे गाढवावणी चारा, पण एकादशी. आणि माझा अभ्यास असा आहे एकादशीला माणूस जास्त खाते हो. रात्रीपासूनच तयारी असते, उद्या उपास आहे, उद्या उपास आहे, शाबू बिजू घाला, वगैरे निसटवा, खजूर आणा, सफरचंद आणा. एवढं खातोय मालकीन तर बाबा चिप्स शेंगदाणी सगळं सगळं द्यायचं. आणि मालक शेताकडे निघाले की नाही एवढं गुड शेंगदाणे ठेवा का, नरड थोडं पडले की खायला होते का. उपवास आहे म्हणून जास्त माणूस खातो. ही माझी भाषा नाही. काय तुझा जीव आणि फराळाच्या मिसे घरी घेसी जात नाही. पण तरी एकादशीचं व्रत करा. किती जणांनी एकादशीचं व्रत केले. आमचं दुर्दैव असं आहे आम्ही आमचे व्रत दिलेत सोडून नको ते व्रत केले. आता इथं ज्ञानेश्वरी पारायण आहे ना, एकच उदाहरण देतो. ज्ञानेश्वरी पारायण आहे ना, व्यासपीठ प्रमुख सोडून किती लोक बसलेत पटकन सांगा. व्यासपीठ प्रमुख सोडून किती लोक आहेत पारायणाला. 60. वा 60 आहे, चांगला आकडा आहे. आता गावात 60च लोक आहे का. त्याच्यात महिला जास्त आहेत का पुरुष. नाही महिला जास्त असतात, पुरुषांना काम असतात. महाराज समान आहेत म्हणा मग बरं. नाही तर पुरुष खाली पारण्याला बसत नाही, त्यांना काम असते. टपरीवर जायचं, चहा पेटते, 2024 ला कोण येणार आहे याच्यावर चर्चा करायची. जसं काय हेच ठरविणार आहे कोण येणार आहे कोण नाही. दुसरा विषयच नाही लोकांना. जर गावात 60च लोक आहेत का, बरं त्यात अर्धे म्हणजे 30च महिला आहेत पारायणाला. आता माझ्यासमोर 30 पेक्षा जास्त नाही. जाऊ द्या, माझा वेळ संपलाय. जिंदगीत एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचली आणि गाथा वाचली असे किती लोक आहेत माझ्यासमोर. ते 60 सोडून एवढेच आहेत का. तुम्हाला काही झोप बी पाहिजे का, टेन्शन आली का तुम्हाला. ज्ञानेश्वरी वाचणार, गाथा वाचणार. आता मला जे बोलायचे ते तुम्हाला पुढे कळलं. आता खरं सांगा महिला मंडळा, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचायला तयार नाहीत, गाथा वाचायला तयार नाहीत. मार्गशीर्ष महिन्यात ते गुरुवार वाचले का नाही. खरं सांगा वाचले पाहिजे ना. फार पोती सुंदर आहे. मला श्याम मला घरी निघाली
श्यामबालेने वैभव लक्ष्मी जय व्रत आखले. लईच आवडते आपल्याला कर्म गेले की वाचित असतो मी. स्वयंपाक थोडासा आळणी करावा, त्यामध्ये मीठ न घालावे. शेवटच्या गुरुवारी 5 सुवासिनींना बोलवावे. 5च आहेत का आई? 5च आहेत का? जमलं मग काय अर्थ तुझी भारी कथा आहे ती. शेवटच्या गुरुवारी 5 सुवासिनींना बोलवावे. 5 जणींना 5 ग्रंथ द्यावे. ग्रंथ असे द्यावे की त्याच्यासोबत 5 पीस द्यावे. पीस असे द्यावे की तिनं ते तिसरीला द्यावे. खरं सांगा बरं, 100 रुपयाचं पीस घेता का तुम्ही? घेता? 20 रुपये डझन. 5 गेले सुवासिनीला, 2 ह्याच्यात नारळ बाजून तुझ्यात, बाकीचे तुळेच लांबली पाहुणे आली तर वटीत घालायला. कथेचं नाव काय माहिती का? वैभव लक्ष्मी. शेवटच्या गुरुवारी 5 सुवासिनींना बोलवावे. 5 जणींना 5 पीस द्यावे. पीस असे द्यावे की तिनं ते तिसरीला द्यावे. 2-4 वर्षांनी आपले पीस आपल्याच घरी वापस यावे. हे पाहून डोळ्याचे पारणे फिटावे. मग मला सांगा, तुमच्या घरात वैभव कस काय यावे? दादा, कारण आमच्याकडनं देवाच्या नावावर काही सुरू झालंय मला. मोकळं सांगतो, काही सुरू झालं. मध्ये मध्ये आमच्या गावाकडे आलतं. इकडे आलतं कधी? भाचीला बांगड्या नात्याला साडी आलतं का इकडं? आलत? भाचीला बांगडी नात्याला साडी. कोणत्या देवाचं होतं? कुणी सांगा मला कोणत्या देवाचं? जे आलं आणि जे सुरू झालं महाराज, भाचीला बांगडी नात्याला साडी. ते देवाचं नव्हतं दादा. परभणीमध्ये बांगड्यावाला आणि कपड्याच्या दुकानदार चहा पिऊ लागला. कपड्यावाला मला धंदा मांडावला. बांगड्यावाला मला पागल है क्या बे तू? मैं बताता तेरे को धंधा कैसा बढ़ाने का. कमीशन दे मेरे को खाली. तो बोला क्या? घर पे जाओ और भाभी जी के कान में ऐसा ऐसा बोल के ऐसा ऐसा निकले है. क्या निकले है? ऐसा ऐसा निकले है. तो बोला भाभी जी पूछेंगे ना. अरे भाभी जी इतनी होशियार होती तो तेरे साथ कैसी शादी करती? तू जा जाकर पूछ. जे सुरू झालं बंदच नव्हतं महाराज. आता एक नवीन एक आलंय, महादेवाला पाणी घालायचं. 1 लोटा आलंय ना, पांढरी साडी. आमच्या गावात महादेवाच्या मंदिराची बांधकामं झाली या महिन्यात. काही एरी महादेवाकडे कोणी बघत नव्हतं. बांधकामं झाली. काय झालं, आम्ही का एका कीर्तन केलं. सकाळचा काला होता कृष्णाला. आम्ही निघालो. माझा ड्रायव्हर अटॅक यायचा बातला होता. त्याच्या गावात शिरलो आम्ही. एक मायमावली पांढरी थेट साडी घालून दिवाळी घेऊन चाललो आम्ही. ते मला दादा, अरे मला भूत माहिती आहे, पशुपतीनाथ आहे. थांब जरा. विनोद सोडा माझा. आता विनोद सोडा. हे सगळं करतोय आम्ही. आणि एकादशी, हे सगळं करून जर एकादश करत नसा तर उपयोग आहे का? माझी भाषा नाही, ज्ञानोबारायांची भाषा आहे. काय म्हणले ज्ञानोबाराय? तुम्ही व्रते नियमून करावे, शरीराते न पिडावे, दुरी केही न वचावे तीर्थासिला. हे सर्वथा काही न करावे, दुरितांतराण भजावे, तुम्ही स्वधर्म यज्ञ जावे अनायासी. साधी गोष्ट ना. आम्ही इतके व्रत आणले, इतके बाबा बाबा माहित नाही केवढं व्रत आहे तिकडून. काय काय आले तर काय काय नाही. आणि देवाच्या नावावर काय येते? माग मागे बाजारात पॉम्पलेट आलते. महादेवाच्या मंदिरात नाग निघाला फुस. आणि नाग बोलला पुजाऱ्याला. नाग बोलतोय बाई? नाग बोलतोय का? बरं नाग बोलत पुजारी थांबल का? बोलल नाग, पुजारी थांबल का? अरे साप सुरळी निघाली तर पुजाऱ्यानं गाव जागं केले. मोठं जनावर आहे, मोठं जनावर आहे. निघाली साप सुरळी. आणि नाग बोलला पुजाऱ्याला, ह्याच्या शेतात जन्म घेणार आहे. बंद करा हे जरा. हे पाम्पलेट आणि बिम्पलेट बंद करा. जगातलं सगळ्यात सुंदर, जगातलं सगळ्यात पवित्र, जगातलं सगळ्यात गोड भारतातलं अध्यात्म, त्याचं पावित्र्य राखा. त्याची इज्जत करा, किंमत ठेवा. म्हणून लोक बोलायला तयार होतात. व्रत करायचंय ना, हे बाकीचे त्रास देणारे व्रत नाही करायचे. आणि ज्या व्रतानं शरीराला त्रास होतो ना, ते व्रत देवाला मान्य नाही दादा. व्रत कोणतं? एकादशीचं व्रत. एकादशीचं व्रत विज्ञानालाही मान्य आहे आणि शास्त्रालाही मान्य आहे. विज्ञानाला कसं काय मान्य आहे? एकादशी व्रत 15 दिवसाला येतं. 15 दिवसा एका एकादशी कार्य करसी व्रत झालं. 15 दिवसाला एकदा येतं. म्हणजे 15 दिवसांनाच एकादशी येते. ते आध्यात्मिक दृष्ट्याही महत्वाची आहे आणि वैज्ञानिक दृष्ट्या, शरीरशास्त्राच्या दृष्टीनं 15 दिवसामध्ये 1 दिवस तरी ह्याला गॅप असावा. ह्याला
गॅप असावा तेव्हा जठराग्नी व्यवस्थित चालतो, म्हणून पचन इंद्रिय सगळी पचन व्यवस्था व्यवस्थित चालते. म्हणून तरी एकादशी 15 दिवसाला येते. ती सायन्सनं सुद्धा स्वीकारली आणि अध्यात्माने स्वीकारली. दुर्दैवाने आमच्या लोकांनीच ती स्वीकारली नाही. लक्षात ठेवा, जे एकादशीला जेवण करतात ना ते काय खातात? श्वान विष्टे समान अधमजनते एक. एकादशीस अन्नपान जे नर करती भोजन श्वान विष्टे समान अधमजनते एक. एकादशीला जेवण करणं म्हणजे विष्णा खाणं. आता कोणी खाल्लंय मी बोलू नये. त्यानं घरातल्या घरात जाऊन विचार करावा म्हणून एकादशी करा, व्रत करा. एकादशी विठोबार खुमार आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे रवित्त धन ते मज मृत्तिके समान. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी तुमचे रवित्त धन ते मज मृत्तिके समान. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चला, आपला वेळ संपलाय. झालेली सेवा तुम्हा सर्व संतोय बाप्पाच्या चरणी समर्पित करत असताना एक महत्वाच्या 4 गोष्टी मी तुम्हाला सांगेन. 5 मिनिटं घेऊ का? हा पवाडा घेऊ का? मला काय, मी आताही सोडलं तर तेवढेच देणार आहे. पण थोड्या वेळ सोडलं तरी पण सगळं काही त्याच्यासाठी नसते. काही गोष्टी मनाच्या समाधानासाठी असतात. नाही का? महाराष्ट्रभर बोलत फिरतो तो विषय तुमच्या समोर 5 मिनिटात सांगतो. मी तुम्हाला भारत माता की जय म्हणायला लावलं होतं. जगात भारतासारखा देश नाही. जगात अगोदर भारत देशाची ओळख ताजमहाल होती, पण 22 तारखेपासून भारत देशाची ओळख राम मंदिर झालेली आहे. त्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे. भारतासारखा देश जगाच्या पाठीवर नाही. भारतासारखा. मी भारत माता की जय म्हणायला लावलं का? आता माझं भारतावर लय प्रेम आहे बाबा. माझं भारतावर इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे की माझं आडनाव सुद्धा भारतीय. भारतासारखा देशच नाही. माझी भाषा नाही. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात सांगितलं, मनोनी महाभारती जे नाही ते नोहेची लोकी तिही. जे भारताचे ते तिन्ही लोकात नाही. भरत खंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास. जन्म घेती. भारतासारखा देश नाही. भारतासारखा देश जगात नाही. अटलजींचं स्मरण होतं मला. त्यांनी फार सुंदर लिहिलं होतं, ये भारत कोई जमीन का तुकडा नहीं है, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है. यहाँ का कंकर कंकर हमारे लिए शंकर है और यहाँ से बहती हुई हर नदी हमारे लिए माँ गंगा है. ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है, ये समर्पण की भूमि है. हम जिएंगे तो इस भारत के लिए, मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद हमारी अस्थियां किसी बहती हुई पानी में छोड़ दी जाएगी. उस अस्थियों से भी आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की जय. भारतासारखा देश नाही. आणि लहानपणी भारताचं वर्णन ऐकलंय. 15 ऑगस्ट 26 जानेवारी 17 सप्टेंबर 1 मे. 15 ऑगस्ट काय असते रे? झेंडा. टाळ्या वाजवा त्यासाठी. बघा, झेंडा म्हणलं म्हणजे लेवल मध्ये आहे. त्या गावात म्हणलं 15 ऑगस्टला काय असते ते खाली म्हणलं सुट्टी. त्याची काही चूक नाही. 15 ऑगस्टला झेंडा फडकायचा म्हणजे गायब व्हायचं, पुन्हा शाळेत यायचं. 15 ऑगस्ट 26 जानेवारी 17 सप्टेंबर 1 मे ला आम्ही भारताचं वर्णन ऐकायचं. काय वर्णन होतं ते? जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. जहां सूरज सबसे पहले उगकर डाले अपना डेरा, डाले अपना डेरा. जहां सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता नारा, वो भारत देश है मेरा. जय भारत जय भारती, सारे जहां से अच्छा जो सदा हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. ये हम बोले हैं इसकी, हम बोले हैं इसकी, ये घोषिका हमारा हमारा, सारे जहां से अच्छा, सारे जहां से अच्छा.
नहीं है दूसरा हिंदुस्तान, दूसरा हिंदुस्तान. मध्येच माझा पाहुणा आहे, पाहुणा अमरीशपुरी माझा जवळचा पाहुणा आहे. ते त्याच्या आवाजात म्हणायचा आय लव्ह माय इंडिया. आणि नंतर आम्ही देशाचं वर्णन ऐकायचो काय, ये दुनिया ये दुनिया एक दुल्हन दुल्हन ये माथे की इंडिया, ये मेरा इंडिया आई लव माय इंडिया, वतन मेरा इंडिया धर्म मेरा इंडिया. याच्यावरचे गाणे म्हणायचे तर हे गाणं ऐकून कोणाला बोर होते का? एखादं त्याला उद्या गावात त्या सगळ्यात उच्च घरावर घेऊन जायचं आणि 13 दिवसानं मलाच फोन करायचा. हे गाणे नाही तर कोणते गाणे म्हणायचे? मानसा मी तुझे गीत गावे, असे गीत गावे की ज्यात तुझे हित व्हावे. हे देशभक्ती जागी करणारे गीत आहे. हा तो भारत आहे. आता रामराज्य इथं निर्माण करायचे आपल्याला. मंदिर झालंय, रामराज्य करणं गरजेचं. मंदिर झालं म्हणजे लय मोठेपणा नाही. त्या प्रभू रामचंद्राचं चरित्र घराघरामध्ये आता वास्तव्याला येणं नाही तर बाबा मलाच एकाचा फोन आला, ते म्हणे महाराज कथा करतात. नाही करीत, राम कथा करायची आपल्याला. तुमच्या ओळखीच्या एखादा महाराज आहे, तुला देतो. मी म्हणलं कशाच्या निमित्तानं करायची? ते म्हणलं काय नाही, 10 वर्ष झालं भावासोबत केस होती, निकाल आपल्या बाजूने लागला. केस कोणावर होती? भावावर. निकाल आपल्या बाजूने लागलाय म्हणून कोणती कथा करायची? राम काहीला उद्या कळत कळा. अवघड झालंय सगळं. राम मंदिर होणं सोपं आहे, राम राज्य आता निर्माण करायचे. घराघरात भाऊ आनंदाने जगले पाहिजे, घराघरात भाऊ सुखाने राहिले पाहिजे आणि प्रत्येक घरामध्ये मायबाप असले पाहिजे, तेव्हा राम मंदिराचं सार्थक. छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवरायांबद्दल आता हे बोला म्हणले म्हणून बोलतो. एक वाक्य आहे, हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. बिलकुल नाही. श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्माला सुद्धा आले नाहीत. त्याच्या अगोदर नकोजी जाधवांच्या पोटी बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा नगरीमध्ये मासाहेब जिजाऊंचा जन्म झालाय. जिजाऊ लग्न करून संभाजीनगरला शहाजीराजे सोबत संसार थाटतात आणि शहाजीराजे स्वारीवरनं परत येऊन म्हणतात, जिजा आता आमचं मन इथं लागत नाही, आम्ही आमच्याच प्रदेशात आम्हीच गुलाम म्हणून जगतोय, आमचेच लोक आमच्या विरोधात उभे आहेत आणि हातात तलवार घेऊन समोरच्या शत्रूला कापायला जातो ना, तेव्हा आमचाच कोणीतरी समोर दिसतो. आता आमचं इथं मन लागत नाही, वाटतं हे गुलामीच्या जंजिरा तोडून द्याव्या आणि सत्ताचं काहीतरी अस्तित्व निर्माण करावं. शहाजीराजे दुसऱ्या दिवशी स्वारीला निघून जातात. जिजा मात्र या प्रश्नानं जिजामाता या प्रश्नांमुळे मात्र त्यांचं मन विचलित होतं, ते अस्वस्थ होतात आणि जिजामाता विचार करतात, बरोबर आहे भोसल्यांच्या विरोधात उभे, आपलीच लोक आपल्याच लोकाला कापतायत, त्यापेक्षा हे आपले लोक एकत्रित आले आणि मोगलांच्या विरोधात लढायला तयार झाले ना, तर सांडे या रक्ताला किंमत प्राप्त होईल. शिवाजी महाराज जन्माला यायच्या अगोदर वेरूळच्या घृष्णेश्वराच्या समोर जाऊन हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही मातोश्रींची इच्छा आणि ती इच्छा श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण केली. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये असं रक्त टाकून शपथ खाल्ली. ती फक्त स्वराज्याची शपथ नव्हती. मोगलांच्या दरबारात शहाजीराजे कामाला आहेत आणि शहाजीराजेंचा अपमान मोगलांच्या दरबारात होतो. शिवाजी महाराजांचं वय 8 वर्ष, वयाच्या 8व्या वर्षी बापाचा अपमान झाला ही गोष्ट शिवाजी महाराजांच्या कानावर येते आणि वयाच्या 16व्या वर्षी शिवाजी महाराज शपथ घेतात, माझ्या बापाचा अपमान केलाय ना, एक दिवस हा शहाजी पुत्र शिवाजी तुम्हाला या महाराष्ट्रातून पळवून लावल्याशिवाय राहणार नाही. बापाच्या अपमानाचा बदला म्हणजे शिवचरित्र आहे, आईच्या इच्छेची पूर्तता म्हणजे शिवचरित्र आहे. प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षाचा वनवास भोगला, याची 2च कारण आहेत, सावत्राईची इच्छा आणि बापाची वचनपूर्ती. याच्यासाठी प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासाला गेले. त्या पांडुरंगाला आम्ही आराध्य दैवत मानतो ना, तो पांडुरंग परमात्मा विटेवर कटेवर हात ठेवून उभाय, कारण फक्त एक आहे, पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत तुका म्हणे मात धन्याची. पण आज दुर्दैव भारतातलं बोलून जातो. राम मंदिर झालं याचा आनंद आहे, पण घराघरात आता अयोध्या होणं काळाची गरज आहे. आज घराघरात मायबाप नाही, मायबाप वनवासाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊंच्या नावानं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त वृद्धाश्रम आहेत दादा. आणि तुम्ही पंढरपूरला जर गेले ना, तर सोलापूर ग्रामीणचा जो मुख्य अधिकारी आहे तो DYSP माझा भाऊ आहे,
त्याच्याकडे इतके वर्ष होता, आता तो नगरला परवा दिवशी त्याचं ट्रान्सफर झालं. त्यानं मला एक प्रश्न विचारला होता. तो म्हणला, का रे, वारीचं सगळं नियोजन आम्ही करतो, वारकऱ्याचा सगळा बंदोबस्त आम्ही करतो, मंदिराचा बंदोबस्त आम्ही करतो, पण इथं हे मंदिराच्या घाटावर जे भिकारी आहेत ना, त्या भिकाऱ्याचा बंदोबस्त होत नाही. कुठून आले रे पंढरपुरामध्ये एवढे भिकारी? आणि पंढरपुरामध्ये जर भिकारी असतील तर मग विठ्ठलाला काय महत्व? माझ्या कानाखाली मारावं असं मला फील झालं दादा. कारण तीर्थक्षेत्र पंढरपुराचं हे मायबापाच्या सेवेसाठी प्रसिद्ध आहे. आणि आज तिथं हजारो मायबाप हातामध्ये ताट वाट्या घेऊन भीक मागत बसतात. हा पांडुरंग परमात्म्याचा सगळ्यात मोठा अपमान आहे असं माझं मत आहे. पंढरपुरामध्ये मायबापाला भिकेला पाठवणारे, मायबापाला वनवासाला पाठवणारे आणि मायबापाच्या इच्छा मारणारे कधीच शिवराय प्रभू रामचंद्रन विठ्ठलाचे भक्त होऊ शकत नाहीत. बरोबर, मायबापाची इच्छा महत्वाची आहे. बापाला भारी वाटलं पाहिजे, याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. दादा, सगळ्यांना माहिती आहे मी कीर्तन करतो, मी व्याख्यान करतो. महाराज, माझं व्याख्यानामध्ये एवढं चांगलं चालू आहे की नाही. आता हे जवळचे लोक आहेत, सासरवाडीतले, माझ्या म्हणून बोलायचे, म्हणजे परभणी जिल्हा आहे ना का. व्याख्यानात कृष्णादादा आपल्याला काहीच कमी नाही. कमी नाही म्हणजे आता ह्या 17 आणि 18 तारखेला चेन्नईला शिवजयंती आहे. बाहेर जाऊन शिवजयंती ते मोठेपणा काय सांगायलो, व्याख्यानात लई जोरात आहे. आणि तिकडे कानपूर नाही. तिकडे एकदा सांगितलं की बिल पारित होते, इकडं सांगितलं की सुरू होते. गरीब गाव आहे, आम्हीच करायला पोरापोरांनी सुरी, यंदा पाऊसच कमी आहे, लयच गरीब गाव आहे, अख्ख्या गावात ऊस, लयच गरीब गाव आहे, यंदा समजून घ्या. पुढच्या वेळी जास्त देतो, पुढच्या वेळी फोनच येत नाही. तरी लोक हुशार नाही तो, पण तिकडं तसं नाही. पण एक वाक्य सांगू का दादा, मी कीर्तन एकाच गोष्टीमुळे करतो, व्याख्यानानं माझं पोट भरतं आणि कीर्तनानं माझं मन भरतं. म्हणून मी कीर्तन सगळ्याला माहिती नाही. व्याख्यानामध्ये जोरात चालू आहे, पण कीर्तन का करतो? आणि माझा बाप म्हणला म्हणून मी कीर्तनकार झालो बरं. आणि माझ्या खानदानाचा मी पहिला महाराज आहे. लोक म्हणतात रक्तात असावा ते परंपरेत, रक्तात आणि परंपरेत असणारे काय जीवा लावायचे महाराष्ट्र भागाला आहे. माझा बाप मला कीर्तनकार हो म्हणला म्हणून मी कीर्तनकार झालो. माझ्या बापानं दुसऱ्याच्या शेतात सालानं काम करावं. माझे वडील जिथं सालानं होते ना, तिथे एका महाराजाचे पाय धुवायला माझ्या बापानं पाणी काढून दिलं. माझा बाप घरी येऊन मला म्हणला, बाळा तुला काय व्हायचंय? मला इंजिनियर व्हायचं. मी पॉलिटेक्निक साईडचा विद्यार्थी. माझे वडील म्हणजे इंजिनियर झाला तर लोक तुला साहेब म्हणतील, माझी इच्छा आहे तू महाराज व्हावं. मी व्हावं. मग आई होती बाजूला, आई म्हणजे बघ की बाप म्हणाला तर कर की. महिला मंडळ हुशार याच्या, कर की बापाची इच्छा पूर्ण करतो. बाप तिकून मला होत असलं तर करील, नाही तर जाऊ दे म्हणलं. चॅलेंज आणि नको ते आयडिया करायची चॅलेंज ऍक्सेप्ट करण्यापेक्षा आपल्या बापाची चॅलेंज ऍक्सेप्ट करा, तुम्हाला यश मिळतं. म्हणजे बाप म्हणला म्हणून कीर्तनकार झालो. जी टॉकीला लई एपिसोड झाले आपले. पहिला एपिसोड लागला ना कृष्णादाता, दिवाळी होती. दिवाळी माझे वडील अख्ख्या गावात फिरू लागले त्या दिवशी. टीव्ही लावा, टीव्ही लावा, 6 वाजता लावा, 6 वाजता पोरग येणार आहे टीव्हीवर. वडिलाचा एक मित्र मला रिचार्ज संपलाय, 2 वर्षाचं मारतो टीव्ही लावतो. बापाला भारी वाटतं ना. आणि एक वाक्य बोलून लोक पोरांसाठी, जगाला तुमच्यामुळे भारी वाटणं ही फिलिंग महत्वाची नाही, तुमच्या बापाला तुमच्यामुळे भारी वाटणं ही जगात ती सगळ्यात भारी फिलिंग. आपल्या बापाला भारी वाटलं पाहिजे. माझा बाप असा टीव्ही समोर येऊन बसला, त्या गावात फिरला, बाप येऊन बसला, टीव्हीवर मी दिसलो, काय मनात आलो काय माहित नाही, उठले, गळ्यातला रुमाल काढला, टीव्ही पुसली अशी आणि टीव्हीला हळद कुंकू लावलं. काटायचं सांगा. माझे वडील कीर्तन झालं, मी बाहेर गेले थोडं, मी जेवाय बसल्या पप्पाला म्हणलं, ओ पप्पा टीव्ही जुनी आहे, दिवाळी नाही, दसरा नाही, लक्ष्मी पूजन नाही, आज मधीच टीव्हीला हळद कुंकू कसं काय? माझ्या अडाणी बापानं मला काय सांगितलं माहितीये का? माझा अडाणी बाप म्हणला, येड्या, त्या डबड्यात आतापर्यंत दुसरे हिरो बघितले, आज माझा हिरो डबड्यात गेलाय म्हणून डबड्याला हळद. माझ्या डायरीत एक वाक्य लिहिले दादा मी त्या दिवशी डायरी, की माझ्या बापासाठी जर मी हिरो असेल ना तर मी मरेपर्यंत माझ्या आयुष्याचा हिरो माझा बाप असला पाहिजे. दुसऱ्याला हिरो, दलिंदर गाबडे हिरोला बाप म्हणाले, असं हुशात घेऊन आणलं पाहिजे त्याला. कोणाला बाप म्हणाले? हिरो, हिरोला बाप म्हणाले, नेत्याला बाप म्हणाले, नेता दिल्ली पण हे दिल्ली साहेब माझ्याशिवाय काहीच ऐकत नाही. मग रस्ता तुझ्या मुळात नाही का? तुला म्हणायचंय काय? काय लोकांनी बरोबर. मी स्टेजवर होतो, साहेब मला बोलले, काय म्हणले? तू खाली होई म्हणले, पण मला बोलले आहे का? काही काही पोरं तर एवढे हुशार झाले, साहेब स्टेजवर बसतोय, असे जाते त्याच्याजवळ, कानात उभं विचारते, साहेब जेवणार आहेत का, लगेच जाणार आहे. साहेब असं बघतोय, साहेब म्हणते कोण ये? बरोबर त्यानं कॅमेरावाल्याला सांगितलं असते, फोटो घे.
तेवढाच फोटो घेते आणि फेसबुकला टाकते एका महत्वाच्या विषयावर साहेबासोबत चर्चा करताना. साहेबासोबत महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यापेक्षा महत्वाच्या बापासोबत रोज 5 मिनिटं चर्चा करा. रोज बापाला बोला जरा 5 मिनिट बापासोबत संवाद. बाप ताकद आहे हो. ज्याच्या पाठीमागं बाप आणि घरचे लोक त्याला घाबरायची गरज आहे का कोणाला? मी तर माझ्या बापाला एवढं मानतो दादा, एवढं मानतो. मी माझ्या बापाच्या समोर कोणाच्याच बापाला मानित नाही. एवढं मी माझ्या बापाला मानतो. कळलं का? आपल्या बापाला इज्जत द्या. आपला बाप आहे तर आपण सगळं जग आहे. आणि बाप ताकद आहे. मागच्या एप्रिल मध्ये लय कार्यक्रम केले मी. लॉकडाऊन मोबाईल सुरू झालं. 25 दिवसानं घरी गेलो मी. 25 दिवसानं. आई म्हणजे बाबा 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 एवढी मरमर करायची नाही. महिन्याची 10 बी केलं तर चांगलं पॅकेज पडते. लय मरमर करायची 10च कर, चांगलं पॅकेज पडते. मी म्हणलं जायचंय आज. आई म्हणजे नाही जायचं. मी नाराज होऊन बसलो. कृष्णा दादा त्या दिवशी तो मोठा इशू होता जरा. नाराज होऊन बसलो. वडील आले. वडिलांनी मला बघितलं. वडील काय म्हणले माहिती काय झालं? फॉरवर्ड पडून बसाय. आता बाप आहे तू. बापानं मला तसंच म्हणावं. बापानं म्हणावं महाराजजी आपल्या मुखकमलाला काय झाले आहे? मुखचंद्र का सुखावलाय तुमचा? असं म्हणावं का बापानं? काय झालं फॉरवर्ड पडून बसाय? मला पप्पा कार्यक्रमाला जायचं होतं. आई जाऊ दे ना. कुठं जायचंय? मला नांदेडला जायचंय. वडील म्हणजे जा. खरं सांगा. जा. मला खरं सांगा पप्पा. जा. किती वेळ लागतंय? मला जायला 2 तास, कीर्तनाचे 2 तास, यायला 2 तास. 6 तासाचा विषय सगळा. बरोबर. जा. खरं सांगा पप्पा. जा रे. आई म्हणजे तब्येत बघा. जा. पप्पा खरं जाऊ. जा. एवढं सीझन असते. पुन्हा काय? जा. जा पटकन जा. आणि पुन्हा लॉकडाऊन आल्यास तुलाच बघत बसतोय. दुसरं काय? आता विनोद सोडा. वडील म्हणले जा. जवळ आलास की मला मिस कॉल मार. माझी मी गेट उघडतो. जोपर्यंत ही ताकद आपल्या पाठीशी ना आपल्याला द्यायची गरज नाही. कारण बाप पाठीचे. बापाला जपा, आईला जपा. बोलण्यासारखा बराच विषय. महाराष्ट्रात राहतोय. छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, प्रभू रामचंद्राचा भारत आहे. इथंही वृद्धाश्रम एकच इच्छा आहे. वृद्धाश्रम संपावे आणि घराघरात मायबाप आनंदाने नांदावे. त्या दिवशी हा महाराष्ट्र शिवरायांचा आणि त्या दिवशी हा भारत प्रभू रामचंद्राचा झाल्याशिवाय राहणार नाही. बोलण्यासारखा बराच विषय. परंतु जगलो वाचलो. आता वेळ झालाय. अर्धा तास भरपूर जास्त झाला. जर जगलो वाचलो पोरांना वाटलं तर मी पुन्हा येईल. एकटा नाही आलो तर 2-3 घेऊन येईल. काहीच नाही झालं तर एका खुर्चीवर दोघाला बसवील. काहीला उद्या कळलं पण 100% येईल. आपण मला बोलवलं, माझा सन्मान केला, एवढा मान दिला. काही बरोबर आहे ते बरोबरच आहे. जे काही चुकीचं आहे ते माझ्या बालबुद्धीचे दोष आहेत. एक काम करा. एकदा माझ्या कृष्णा दादासाठी जोरात टाळ्या वाजवा. जोरात. आपल्या परभणी जिल्ह्याचं वैभव आहे महाराज. वैभव आहे. आता ते मला म्हणते दाजी. मी त्यांना म्हणतोय मी होणार. कोणी म्हणतंय जगात जर्मनी भारतात. मला एक जण म्हणला भारतात जर्मनी परभणी सगळ्यात फेमस. कशामुळं? परभणीत काय आहे असं? परभणीत दुसरं काय आहे का नाही माहित नाही. पण माझी सासरवाडी कृष्णाचं गाव आहे एवढं मला माहिती आहे. कृष्णा महाराजांना कोण ओळखत नाही महाराज. एवढ्या व्यस्त ह्याच्यातून महाराज आहेत आमचे. भुजबळ इथं बसलेले कीर्तनासाठी. 2-2 पकवाजे. त्यानंतरच्या विशेष टाळ्या आमच्या सगळ्या गायकासाठी वाजवा. जोरात वाजवा. यानंतरच्या टाळ्या चोपदार. ऍक्टिव्ह चोपदार आहे. असं बघितलं की लवंग आली, बघितलं की पाणी बॉटल आली, बघितलं की गुळ आला. आता मी बघणार लगेच पाकिट येते बघा तुम्ही. आणि चोपदार असेच पाहिजे. बऱ्याच कीर्तनात चोपदारच झोप आली. यानंतरच्या विशेष टाळ्या वाजवा. विठ्ठल मंडप रामी टाकळी. वा वा. सुंदर सिस्टीम आहे दादा. पण सिस्टम चांगली असते की फायदा बी तोटा बी. फायदा काय माहिती का? गायकाला कलाकाराला बोलणाऱ्याला आनंद वाटतो. तोटा काय माहिती का? लोक लांब बसते वाट्यावर. तोट्याला चुना यालाय की आवाज पुढं काय? यालाय बस इथंच बसायचं पचपच चुकायचं. पुढं काय? भास्कर महाराजांना काही विचारलं तर नसल्याची बोंब. बस उगा बस. कीर्तनात जन तंबाखू खाली आळ्या पडून गेलो. 100% कीर्तनात बसून तंबाखू खातो. म्हणून यानंतर विशेष टाळ्या सगळे पुरुष महिलांसाठी वाजवतील. मी काय म्हणलं सगळे पुरुष वाजवतील. मग ज्यांनी नाही वाजवले ते कोण आहे? यानंतर माई तुम्ही वाजवा यांच्यासाठी जोरात. का टाळ्या वाजवायच्या? आनंद भेटतो. आता जे आलं नाही त्याला म्हणते कळालं आपल्यासाठी म्हणून झालेली सेवा तुम्हाला सगळ्यांनी समर्पित करतो.
दादा काही चुकलं असेल तर उदाहरण तकाना माफ करा. जे काही बरोबर आहे ते गुरुवर्यांचं आहे आणि जे काही चुकीचं आहे त्या बालबुद्धीची गोष्ट. जगत राहणार, फिरत राहणार आणि जाता जाता एक प्रार्थना करा. जाता जाता या आपल्या इथं जागृत दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे, बरोबर का नाही? त्या हनुमंतरायला एक मागणं मागा. काय मागणं मागा? त्या अविनाश भारती नावाचं पोरग कमीत कमी 80-90 वर्ष महाराष्ट्रभर असंच कीर्तन करीत फिरावं इथून पुढं. काय झालं? लोक हिशोब लावते 2024 अधिक 80 माझा आता 60 आहे. तू आज शिल्प आमचं कसं काय? माझंही काही खरं. मी उद्याचा कार्यक्रम घरी याची गॅरंटी का आहे का? बरं मला लांब जायची, तुम्ही घरी जाता याची गॅरंटी का? पण माझ्या 3 इच्छा आहेत दादा. व्याख्यान करत असताना एपीजे अब्दुल कलामांसारखं बोलता बोलता मरण यावं, कीर्तन करत असताना ताजुद्दीन बाबासारखा शेवट व्हावा आणि कविता म्हणत असताना शाहीर विठ्ठल मोपांसारखं गाता गाता देह ठेवायचे. कि अपने होठों पे तुझको सजाना चाहता हूँ, मैं तुझे गुनगुनाना चाहता हूँ, आखिरी सांस भी तुझे गुनगुनाते हुए आए विठोबा, क्योंकि मैं मौत भी शाहिर की तरह शाहिराना चाहता हूँ, मैं मौत भी शाहिर की तरह शाहिराना चाहता हूँ. तो छत्रपती शिवरायांनी म्हणावं महाराज तुमचा दास झालो, मला दास करून घ्या. आणि तुकोबरायांनी म्हणावं ऐका ना, माझ्यासारख्याचा दास होऊ नका. आयुष्यात दास व्हायचं असेल ना तर भगवंताचा दास व्हा. माझ्या डोक्यात माझ्या मनात फक्त हीच आस आहे, अभंगाचं शेवटचं चरण. तुमचे रवित्त धन ते मज मृत्यूचे समान. माझा दास होऊ नका. दास कैसे करता? भगवंताचा दास. जर भगवंताचा दास झाले ना तर याच्या इतकी मोठी माझी दुसरी इच्छा पूर्ती कुठलीच नाही. तुका म्हणे मज ही आस तुमचे रवित्त धन ते मज मृत्यूचे समान. झालेली सेवा तुम्हा सर्व संतांना उपाच्या चरणी समर्पित करतो. एक विनंती आहे तुम्हाला, या ठिकाणी श्री हरिभक्ती परायण मुंजाभाऊ महाराज कीर्तनासाठी कीर्तन झाल्याच्या नंतर पूर्ण वेळ इथं उपस्थित आहे. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वर्तमानामध्ये सगळं आहे पण महाराजच महाराजाचं ऐकणं. बरोबर आहे की नाही बाबा? महाराजांनी महाराजाच्या कीर्तनाला बसणं हे फार मोठी गोष्ट आहे. माझ्यासारख्या कीर्तनकाराच्या कीर्तनात महाराज बसले, महाराजांचे आभार आहेत. दादा सगळ्यांनी आता शेवटचं भजन करतात. एक बसा बरोबर, ते चुली बिली खाली करा जरा. हो ना, मी म्हणतो रामदेव बाबांना सकाळी टीव्हीवर बसण्यापेक्षा कीर्तनात येऊन बसावं. एवढे असं नाहीत कीर्तनात. रामकृष्ण हायला डावा पाव, पप्पा हातामध्ये नाव जमा पाय, विठा उभा नाही भजनाला नावा हात माग, ज्ञानेश्वर मारू नाव जमा हात माग, आणि जे इतर होते सगळं हेलो टांगण इथंच शेवटचं भजन. ज्याला हात आहे त्याने टाळी वाजवायची, ज्याला जीव आहे त्याने भजन करायचं. हात असून टाळी वाजवणार नाही त्याच्या हातानं वारं जाईल, आणि जीभ असून जे भजन करत नाही दाताखाली जीभीन 2 तुकडे होतील. कुठला लोहला तालुका मानवत दिला पलपणी. असं जर होऊ द्यायचं नसेल तर ज्याला जीभ आहे आणि ज्याला हात आहे त्यांना प्रेमपूर्वक अंतःकरणातून सगळ्यांनी शेवटचं भजन ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर